मराठी भाषेला अभिजात भाषेचा तर दर्जा मिळाला आणि मराठी मन आनंदाने उचळून आलं. हा मराठी भाषा म्हणजे नेमकं काय आणि भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत सौरभ बोंद्रे. नमस्कार सौरभजी. सौरभ बोंद्रेंची ओळख करून द्यायची म्हणजे ते बहुभाषाविद आहेत. तमिळ, संस्कृत, उर्दू इत्यादी 9 भारतीय भाषा त्यांना येतात. इंग्लिश, स्पॅनिश आणि जापनीस या 3 परदेशी भाषा यासह एकूण 12 भाषा त्यांना येतात. त्यातल्या 5 भाषा ते शिकवतात. इतर भाषांमध्ये अध्ययन आणि संशोधन काम चालू आहे. त्यांची आवड म्हणजे संगीत, नाटक, वाचन आणि लेखन हे त्यांच्या अत्यंत आवडीचे विषय आहेत. सोमीन म्हणजेच लैंगिक अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांसाठी ते काम करत असतात. या सामाजिक कार्यामध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे. आपल्यासोबत आहेत सौरभ बोंद्रे. सौरभजी, जनवाणीमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. सौरभजी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं? अभिजात भाषा ही आपल्या भारताच्या केंद्र शासनाने निर्माण केलेली एक संज्ञा आहे. 2004 साली केंद्र शासनाने ही संज्ञा निर्माण केली. त्याबद्दलचं अधिकृत दस्तऐवज केंद्र शासनाकडून अजून म्हणजे मला ते ऍक्सेस करायला जमलेले नाहीये. पण आपल्याला त्यातनं जे समजतं ते असं की या संज्ञेद्वारे ज्या भारतीय भाषा आहेत त्या भाषांची एक विशेष प्रकारची ओळख निर्माण करणं आणि विशेषतः त्यातल्या ज्या प्राचीन भाषा आहेत, ज्या भाषांना 1000 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे, खूप जुनी अशी साहित्य परंपरा आहे, तर ती त्याची ओळख त्या भाषेला देणं, लोकांमध्ये त्याची जाणीव निर्माण करणं आणि त्या भाषांचं जतन करणं, त्या भाषांची वाढ करणं, त्या भाषांमध्ये संशोधनाच्या, अभ्यासाच्या संधी निर्माण करणं आणि एकूणच त्या भाषांना एक खूप असं महत्त्वाचं जे स्थान इतिहास काळापासूनच आहे ते ओळखणं आणि ती ओळख लोकांपर्यंत पोहोचवणं असे शासनाचे उद्देश त्यातनं असल्याचं आपल्याला जाणवतंय. ओके. आत्ता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचे नेमके काय फायदे होणार आहेत मराठी भाषेला? ओके. अभिजात भाषेचा कोणत्याही भारतीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता शासनाने 2 गट तयार केलेले आहेत आणि ते म्हणजे एक भारत शासनाचं, केंद्र शासनाचं सांस्कृतिक मंत्रालय आणि दुसरे म्हणजे तज्ञ भाषाशास्त्रज्ञांची एक समिती. हे 2 मिळून ठरवतात की कुठल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे आणि त्यानंतर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला की मग तो दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेला काय काय फायदे होऊ शकतात त्याबद्दलचे काही मुद्दे माझ्याकडे लिहिलेले आहेत. तुम्ही फक्त काय निकष आहेत त्याचे? निकष मात्र बदलत गेलेत. अगदी सुरुवातीला 2004 साली जेव्हा सरकारने ही घोषणा केली त्यावेळेचे त्यांचे 3 निकष होते की अशी भाषा जिला किमान 1000 वर्षांचा इतिहास किंवा तेवढं जुनं साहित्य उपलब्ध आहे. दुसरं म्हणजे त्या भाषेमध्ये निर्माण झालेलं जे काही साहित्य आहे, साहित्य म्हणजे फक्त लेखी असेल असं नाही, मौखिक साहित्य आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडची गीतं असतात, महिलांच्या तोंडच्या ओव्या असतात, अशी वेगवेगळ्या प्रकारची भक्तिगीतं असतात, वैचारिक काही गीतं असतील. तर काही साहित्य हे लेखी स्वरूपात उपलब्ध असतं, काही हे मौखिक परंपरेने येत असतं. तर असं जे साहित्य असतं त्या साहित्याला पिढ्यानुपिढ्यांचा एक
वारसा म्हणून त्या साहित्याची ओळख असणं हा दुसरा निकष होता. हम्म. आणि तिसरा निकष म्हणजे सुरुवातीला 2004 साली त्यांनी निर्माण केलेला निकष होता हम्म. की ही जी काही साहित्य संपदा असेल हम्म. ती त्या भाषेची संपूर्णतः स्वतःची स्वतंत्र साहित्य संपदाच असली असली पाहिजे. पाहिजे. पण हा तिसरा निकष नंतर थोडासा त्यांनी बदलला. हम्म. कारण त्याच्यावर बरेच वर्ष विचार विमर्श झाला. हम्म. विशेषतः जे भाषा तज्ञ असतात हम्म. त्यात भाषाशास्त्रज्ञ आले, व्याकरण तज्ञ आले, हम्म. साहित्यिक आले, हम्म. लेखक आले, पत्रकार आले, अनेक प्रकारचे भाषा तज्ञ असतात. हम्म. त्या सगळ्यांची जी समिती आहे त्या समितीने खूप त्याच्यावर विचार केला आणि आता 2024 साली त्यांनी अंतिम एक 4 निकष हम्म. दिलेले आहेत. हम्म. ते असे की ज्या भाषेला किमान 1500 ते 2000 वर्षांचा इतिहास आहे. हम्म. हा पहिला निकष आहे हम्म. की 1500 ते 2000 वर्षांचा त्या भाषेचा हम्म. इतिहास किंवा तेवढं जुनं साहित्य असलं पाहिजे. हम्म. दुसरा निकष आधीचा आहे तो तसाच ठेवलाय की पिढ्यानपिढ्यांनी अत्यंत मौल्यवान वारसा मानून जतन केली असली पाहिजे ही भाषा. हम्म. तिसरा निकष म्हणजे त्या भाषेमध्ये पद्यग्रंथ, शिलालेख, ताम्रपट इत्यादींखेरीज ज्ञान परंपरा किंवा शास्त्र परंपरा दर्शवणारे काही ग्रंथ असले पाहिजेत. ओके. हा. आणि चौथा निकष मात्र खूप नवीन आहे, तो महत्वाचा आहे. तो असा की त्या अभिजात भाषेची आधीची रूप आणि नंतरची रूप यांच्यामध्ये सातत्य नसलं तरी चालेल. ओके. म्हणजे एखाद्या भाषेच्या बाबतीत जर असं घडलं असेल की 1,500-2,000 वर्षांपूर्वी त्या भाषेचं एक काही रूप होतं, त्याच्यानंतर मधला 3-3.5 वर्षांच्या काळात त्या भाषेबद्दलचं फारसं साहित्य काही कारणास्तव उपलब्ध नाहीये आणि त्याच्यानंतरचं मात्र साहित्य पुन्हा उपलब्ध आहे, पण त्यात त्या भाषेचं रूप खूप बदललेलं दिसतंय. पण जर ती दोन्ही त्या एकाच भाषेची रूप आहेत हे जर शास्त्राच्या अध्ययनातनं जर समोर आलेलं असेल तर मग त्या म्हणजे मधला जो व्यत्यय आहे त्या व्यत्ययाला फारसा अडचण मानलं जात नाही. थोडक्यात त्या भाषेचा जो बदल आहे तो बदल मान्य केला, तो बदल मान्य केला जातो की ठीक आहे ही भाषा खूप मोठ्या प्रमाणात या काळात बदलली आणि त्या बदलाचंही काही आम्हाला ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं ते काही उपलब्ध नाहीये हे मान्य केलं जातं. पण तरीही ती भाषा तितकी जुनी आहे. म्हणजे 12व्या शतकातली मराठी आणि 16व्या शतकातली मराठी आणि आजची मराठी ह्यात अनेक बदल आहेत. हे बदल मान्य आहेत अगदी निश्चितपणे. आणि मराठीच्या बाबतीत तर त्यातले मधले टप्पे सुद्धा आपल्याला सगळे उपलब्ध आहेत. कारण 8व्या-9व्या शतकापासून म्हणजे आपण आता इसवी सनाच्या लँग्वेज मध्ये बोलत आहोत आणि ज्याला हल्ली हे सांगणं खूप महत्वाचं आहे की इसवी सन पेक्षा त्याला हल्ली सर्वाब्द असं म्हणतात. कारण हे जे आपण सण मानतोय ते काही कुठल्या विशिष्ट देशाचं किंवा विशिष्ट धर्माचं वगैरे असं नसून संपूर्ण जगात व्यावहारिक रूपात जानेवारी, फेब्रुवारी आणि आताचं वर्ष 2024 हे मान्य आहे. आणि त्यामुळे याला इंग्लिशमध्ये कॉमन इरा असं म्हणतात. CE असा शॉर्ट फॉर्म करतात. आणि याच्या आधीचा जो काळ त्याला BCE बिफोर कॉमन इरा असं म्हणतात. मराठीत साधारणपणे याला सण आणि सनपूर्व किंवा सर्वाब्द आणि सर्वाब्दपूर्व अशा संज्ञा वापरतात. तर त्या दृष्टीने पाहता मराठी भाषेचा इतिहास हा साधारण एक 9वं शतक 10वं शतक इथपासनं आतापर्यंत असा सतत उपलब्ध आहे. पण समजा असं घडलंय की मधला 50-60 वर्षांचा एखादा काळ की ज्या काळात मराठीतलं काहीच उपलब्ध नसेल तर या काळात तिथे व्यत्यय आला होता किंवा या काळातली साहित्य निर्मिती उपलब्ध नाहीये म्हणून मग आधीची मराठी आणि ही पुढची या दोन्ही वेगळ्या भाषा आहेत वगैरे असं काही मानण्याचं कारण राहत नाही. भाषा तज्ञ त्यावर संशोधन करतात आणि हे एकाच भाषेचा हा पुढचा टप्पा आहे हे ते सांगतात. ओके. आता अजून एक जो निकष त्यांनी जो दूर केला जुना निकष तो असा होता की साहित्य संपदा जी उपलब्ध होते ती त्या भाषेची स्वतंत्रच असली पाहिजे. म्हणजे दुसऱ्या भाषेतनं या भाषेत आलेले साहित्य नसावं असा जुना निकष होता. ओके. पण या तज्ञ समितीने एक खूप महत्वाचा विचार मांडला आणि तो मला योग्य वाटला. तो असा की या ज्या प्राचीन भाषा आहेत या भाषांची पूर्वीच्या काळी खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण झाली, साहित्याची देवाणघेवाण झाली.
हम्म. शास्त्र ग्रंथांची देवाणघेवाण झाली. हम्म. आणि त्यामुळे एखादा ग्रंथ किंवा एखादी कथाच म्हणूया ना आपण, हम्म. ती एखाद्या भाषेत निर्माण झाली असेल हम्म. आणि नंतर एका निराळ्या भाषेने तो ग्रंथ निराळ्या भाषेत आणलेला असेल, हम्म. तर या भाषेत जेव्हा तो दुसऱ्या भाषेत जेव्हा तो ग्रंथ येतो हम्म. तेव्हा त्याच्यात काही बदल घडतात. हम्म. त्यात लेखनाची शैली बदलते, काही शब्द, भाषा तर बदललेलीच आहे पण लेखनाची शैली बदलते. ती जर कथा असेल तर कथेत काही तपशील बदलतात. हम्म. असे बदल घडतात. त्यामुळे प्रत्येक भाषा जेव्हा दुसऱ्या भाषेतनं साहित्य आपल्यात घेते हम्म. तेव्हा ती भाषा आपलं स्वतःचं काहीतरी एक नाविन्य, स्वतःचं काहीतरी एक वेगळेपण, स्वतःचा एक निराळा ठसा हम्म. त्या ग्रंथसंपदेवर उमटवते. हम्म. आणि मग तो ठसा त्या भाषेचा स्वतःचा मानला जातो. आणि त्यामुळे असं साहित्य जरी असलं की जे 2-3 प्राचीन भाषांमध्ये समान आहे पण ते तिन्ही भाषांमध्ये आहे ना, तर मग त्या तिन्ही भाषांचं ते साहित्य म्हणून ते त्याला मान्यता दिली जाते. ओके. आणि अभिजात भाषेच्या निकषांकरता त्या साहित्य संपदेचाही विचार केला जातो. अभिजात भाषेमध्ये हा. त्या भाषेची स्वतंत्र लिपी असावी असा काही निकष आहे का? असा निकष मांडलेला नाहीये कुठेही. हम्म. पण ज्या काही भाषा आतापर्यंत अभिजात दर्जा मिळवलेल्या आहेत हम्म. त्या सर्व भाषांच्या लिप्या आहेत, पण त्या स्वतंत्र आहेत असं नाही म्हणता येणार. कारण ओके. संस्कृतची प्रमुख लिपी ही देवनागरी आहे. हम्म. म्हणजे संस्कृत भाषा अनेक लिप्यांमध्ये लिहिली गेली हम्म. पण मुख्यत्वे आज जर देवनागरी. संस्कृत लिहिलं जातं ते सगळं देवनागरीत लिहिलं जातं. हम्म. हम्म. आणि आजची मराठीची तर अधिकृत लिपी देवनागरी आहे. हे. त्यामुळे आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जर मिळालेला आहे हम्म. तर संस्कृतची आणि मराठीची लिपी एकच आहे. ओके. किंवा बंगाली आणि असमी या दोन्ही भाषांची लिपी हम्म. ही बरीचशी समान साम्य आहे. आहे. काही अक्षरांमध्ये फरक आहे पण उर्वरित अक्षर एकसारखी असल्यामुळे त्या 2 भाषा बोलणारी माणसं एकमेकांची भाषा वाचू शकतात. पण मराठी भाषा ही मोडी लिपीमध्ये लिहिली जात होती. हो. ती आधी मोडी लिपीमध्ये अगदी 19व्या शतकाच्या 20व्या शतकापर्यंत लिहिली जात होती. हो. तर ती मागे पडली. हो. त्याची मागे पडण्याची अनेक राजकीय कारणं आहेत. हा. पण गुजराती लिपी आणि मोडी लिपी यामध्ये नेमकं काय साम्य आहे? गुजरातीची जी लिपी आहे ती देखील मोडीशी थोडीशी समान आहे. हम्म. गुजराती लिपीमधली अनेक अक्षरं ही जशी त्याच्याशी मोडीमध्ये लिपीमध्ये दिसतात. आहे. हम्म. उदाहरणार्थ सगळ्यात पटकन लक्षात येईल असं उदाहरण म्हणजे गुजरातीतला ज. हम्म. तो जो मराठीत आपण जो 4 आकडा काढतो तसा तो ज आहे गुजराती. मोडी. हं. आणि तोच मोडी ज लिपीमध्ये. मोडीमध्ये तसाच्या तसा आहे. हम्म. इतरही काही अक्षरं एकसारखी आहेत पण एकसारखी नसलेली ही काही 2-3 अक्षरं आहेत. हम्म. गुजराती लिपीचं वैशिष्ट्य हे असं, उत्तर भारतातल्या ज्या लिप्या आहेत त्यातलं गुजरातीचं वैशिष्ट्य हे की गुजरातीला शिरोरेखा नाही. गुजराती ही अशी मोकळ्या स्पेसवर लिहिली जाते. मोडीला मात्र शिरोरेखा आहे. हं. पण गंमत आहे पुन्हा, देवनागरीतली शिरोरेखा आणि मोडीतली यात फरक असा आहे की देवनागरीत आपण शब्द लिहिताना शब्द पूर्ण लिहून शिरोरेखा देतो किंवा काही जणांना सवय असते की शब्दातल्या प्रत्येक अक्षर लिहून झालं की शिरोरेखा देतो. म्हणजे आता माझं नाव जर मी लिहिलं सौरभ तर काही जण लिहिताना सौ लिहून शिरोरेखा देतात, र लिहून शिरोरेखा देतात, भ लिहून देतात. काही जण पूर्ण सौरभ लिहून देतात. मराठी लिहिणारे काही जण अजिबात शिरोरेखा न वापरणारे आहेत हाताने लिहिताना. पण छापील मराठीत काही शिरोरेखा नसलेलं मराठी म्हणजे देवनागरी आपल्याला मिळत नाही. बहुतेक भारतीय भाषा या शिरोरेखा नाहीये त्याला. नाही, देवनागरी आणि त्या फॅमिलीतल्या ज्या त्या सगळ्यांना आहे. नाही, अनेक भारतीय ज्या भाषा आहेत यातल्या अनेक भाषांना शिरोरेखा नाही. म्हणजे लिप्या म्हणायचं आहे तुम्हाला. तर लिप्यांचे बरेच प्रकार आहेत. काही लिप्यांना कुठलीच रेखा नाहीये, काही लिप्यांना शिरोरेखा आहे. ओके. काही लिप्या ह्या लॅटिन सारख्या म्हणजे एबीसीडी प्रमाणे रेघेच्या वर लिहिल्या जातात. त्यांना रेघेच्या वर लिहिल्या गेल्यामुळे त्यांना खाली रेघ देणं वगैरे असं काही नाही. म्हणजे असे प्रकार लिप्यांचे आहेत. ओके. पण पुन्हा आपल्या आधीच्या मुद्द्याकडे यायचं झालं तर मोडीच्या बाबतीत मात्र पद्धत अशी होती की ज्या कागदावर तुम्हाला मोडी लिहायचं आहे त्या कागदावर आधी बोरूनी रेघा पूर्ण आखून घ्यायच्या आणि मग मोडी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहित जायचं.
आणि आधुनिक काळात आम्ही जेव्हा मोडी लिहितो, कारण मी मोडी थोडीशी शिकलेलो आहे, हं. तेव्हा मला बेसिक मोडी लिहिता येते. हं. अवघड जे त्यातली अक्षर आहेत ती सगळी माझी प्रॅक्टिस नाहीये. हं. पण आम्ही लिहिताना शब्द तोडूनच लिहितो. म्हणजे हं. माझं नाव सौरभ आहे, तर मी 4 वेगळे शब्द लिहितो. हं. पण प्राचीन काळी मोडी लिपीचा जो सगळा विकास आणि उपयोग झाला, हं. तो दस्तऐवज निर्माण करणं आणि ते मेंटेन करणं, हं. ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दफ्तर सांभाळणं किंवा दप्तर सांभाळणं असं हं. म्हणायचं. हं. हं. म्हणजे ज्याला आपण आजच्या काळात इंग्लिशमध्ये ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो. बरोबर. हां. त्याकरता त्या लिपीचा वापर जास्त झाला जास्त झाला. हं. आणि त्याच्यात फास्ट लिहिणं, हं. वेळ वाचवणं हे हं. महत्वाचा हेतू त्यात होता. हं. आणि त्यामुळे तेव्हाच्या काळचं जे लिखाण होतं ते 2 शब्दांच्या मध्ये देखील स्पेस सोडायचे नाही. ओके. म्हणजे जिथून तुम्ही कागदाच्या इथून सुरुवात केली की शेवटपर्यंत सलग लिहित जायचे. ओके. त्यामुळे जुने दस्तऐवज वाचताना रस्त्यात नाच तमाशे चालू होते का रस्त्यात नाचत मासे चालू होते हे तुम्हाला ठरवावं लागतं. म्हणजे तुम्हाला जर तिथे काय लिहिलं याचा जर संदर्भ माहिती नसेल बरोबर आहे. तर रस्त्यात नाच तमाशे चालले होते असं म्हणायच्या ऐवजी एखादा रस्त्यात नाचत मासे चालले होते असं एखादा माणूस वाचेल. या विषयावरच एक म्हणजे आठवण अशी हे आहे की मराठी भाषेला आपलं मोडी लिपीला व्याकरण नाही, तर असं का म्हणजे संस्कृतचं व्याकरण हे मराठीला आलं, हां. घेतलं गेलं, मोडी लिपीला व्याकरण नाहीये का? नाही, लिपी हा वेगळाच प्रकार हां. असतो, बरोबर. लेखनाचा विषय आहे. हो, हो. लिपी म्हणजे नाही, मी लिपीबद्दलच म्हणतोय. नाही, भाषेबद्दल, व्याकरण, सॉरी, भाषेबद्दल. भाषेचा. हां. हां. तर काय असतं की जगातल्या कुठल्याही भाषेला हं. व्याकरण नाही असं होऊच शकत नाही. हं. याचं साधं कारण आहे. हं. मी जर तुम्हाला म्हटलं हं. की आपण आता इथे बसलेलो आहोत, तर हं. मी 4 शब्द उच्चारले, आपण सॉरी 5 शब्द उच्चारले, हं. आपण आता इथे बसलेलो आहोत. हं. या 5ही शब्दांचा एकमेकांशी काहीतरी परस्पर संबंध असतोच हं. आणि तो असल्यामुळेच तुम्हाला हे वाक्य कळलं. हं. नाहीतर तो संबंध नसेल हं. तर मी जे बोलतोय ते कुणालाच काही कळणार नाही. त्यामुळे जगातली कुठलीही भाषा असो, हं. अगदी एखाद्या छोट्या जनसमुदायाची देखील ती भाषा असेल, हं. ज्यांना आपण आदिवासी म्हणतो हं. किंवा ज्यांना हिंदीत मूल निवासी असं हं. म्हणतात, हं. त्यांच्या भाषा आहेत, हं. ज्या भाषांचं दस्तऐवजीकरण फारसं झालेलं नाहीये. हं. अजिबात झालेलं नाही असं नाही म्हणता येणार, हं. पण ते खूप प्रचलित नाहीये किंवा हं. लोकांना माहिती नाहीये. हं. अंदमान बेटावर काही भाषा आहेत, लक्षद्वीप बेटावर काही भाषा आहेत. हं. तर अशा देखील भाषांचं व्याकरण असतंच. फक्त त्या व्याकरणाचा अभ्यास केला गेलाय का हं. आणि त्या व्याकरणाला ओळख मिळालेली आहे का, हं. हे या भाषेचं व्याकरण आहे. हं. या भाषेत ही नामं आहेत, ही सर्वनामं आहेत, ही क्रियापद आहेत, हं. हे आकड्यांकरताचे शब्द आहेत, 1 2 3 4, हं. पहिलं दुसरं तिसरं चौथं, हं. एकदा दोनदा तीनदा चारदा, हं. हे याचा अभ्यास झालेला आहे का, हं. त्यावरनं त्या भाषेला व्याकरण आहे की नाही असं सामान्य लोक म्हणतात. मोडी लिपीमध्ये ऱ्हस्व दीर्घ नाहीये का? हा, मोडी लिपीच्या बाबतीत एक तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की मोडी लिपीमध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ वेलांटी लिहिण्यात एकसारखीच लिहिली जाते हं. आणि ह्रस्व आणि दीर्घ उकार देखील लिहिताना एकसारखाच लिहिला जातो. हो. आधुनिक काळात काही तज्ञांनी मोडी लिपीमध्ये ह्रस्व वेलांटी वेगळी आणि दीर्घ वेलांटी वेगळी हं. असं निर्माण करायचा प्रयत्न केला आहे. ओके. पण मुळातच ती लिपी फारसे लोक लिहित नाहीत, हं. त्यामुळे ते काही ह्रस्व दीर्घ रूढ झालेले नाहीयेत. हं. आणि आजच्या काळाचा विचार केला तर मोडी लिपीचा सगळ्यात महत्वाचा जो उपयोग आहे हं. तो सगळा ऐतिहासिक आणि प्राचीन काळातले जे दस्तऐवज आहेत, हं. जी दप्तर आहेत, हं. पेशव्यांची दप्तरं, हं. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपतींच्या संपूर्ण शासनकर्त्यांची दप्तरं, म्हणजे हं. त्यांचे डॉक्युमेंट्स हं. हं. किंवा त्यांच्याही आधीच्या वेगवेगळे जे शासनकर्ते होते, महाराष्ट्रातले यादव साम्राज्य होतं, त्यांची जी काही दप्तरं आहेत, हं. त्या दप्तरात जे जे काही आपल्याला लिखाण मोडीमध्ये मिळतं हं. ते वाचणं, त्याचा अभ्यास करणं, हा एक मुख्य उपयोग. आणि दुसरा म्हणजे इंग्रज जोपर्यंत भारतात होते हं. तोपर्यंतही मोडी लिपीचा वापर शासनात होतच होता. हं. मला अगदी खात्रीपूर्वक नाही सांगता येणार, पण
भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील हम्म. शासन व्यवहारात जमिनीचे जे दस्तऐवज बनवले जायचे हे ते मोडी लिपीमध्ये लिपीमध्ये लिहिले जाण्याचा एक प्रघात होता. हम्म. तर ते नेमकं कोणत्या साली मोडीचा वापर शासनाने पूर्णतः बंद केला हे मला अगदी नेमकं शोधून काढावं लागेल. आता ते साल मला माहिती नाही, ओके. पण त्यामुळे होतंय असं की आपण असं गृहीत धरूया की माझं जे गाव आहे त्या गावात एक आमची पूर्वापार चालत आलेली वडिलोपार्जित जमीन आहे हम्म. आणि त्या जमिनीचा मला आता काही व्यवहार करायचा आहे. हम्म, हम्म. तर ती जमीन नेमकी कुणाच्या मालकीची पूर्वी होती, मग ती कुणी कुणाला विकली, मग ती आमच्याकडे आमच्या मालकीची कधी झाली, हम्म. ह्याचे जे काही मी जुने दस्तऐवज आणतो हम्म. तर मला असं वाटतं की त्यातले बरेच नजीकच्या काळापर्यंतचे दस्तऐवज मोडीत सापडतात. म्हणजे 40 पर्यंत. 30-40 हो. 1954-55 पर्यंतचे देखील डॉक्युमेंट्स, हम्म. जमिनीचे कागदपत्र, 7/12चे उतारे, हो. महसूल खात्याची रेकॉर्ड्स, हम्म. ही सगळी मोडी लिपीमध्ये लिहिलेली आढळतात. आणि त्याच्यावर सगळं न्यायालयातले खटले, सरकारी कामकाज हे सगळं चालतं. त्यामुळे मग ते दस्तऐवज वाचणं, त्यात कुणाचं नाव लिहिलंय मालक म्हणून, हे सगळं करणं, हम्म. याकरता तर मोडी लिपी तज्ञांची आवश्यकता भरपूर आहे. आता असं म्हटलं जातं की छपाई तंत्राने हम्म. मोडी लिपी संपवली असं म्हटलं जातं. त्यात कितपत त्याच्यामध्ये तथ्य आहे? मर्यादित स्वरूपात त्यात तथ्य आहे. याचं कारण छपाई तंत्राने फक्त मोडीच नाही संपवली, तर छपाई तंत्राने इंग्लिशची जी लिपी आहे, जी हम्म. आपण ज्याला ABCD म्हणतो, हम्म. ती जी रोमन. लिपी आहे त्या लिपीचं नाव लॅटिन किंवा रोमन अशी रोमन. 2 नावं आहेत हम्म. तिला. आणि ही ऑफिशियल नाव आहेत त्या लिपीची. हम्म, हम्म. आता ही लिपी आपल्याला फक्त इंग्लिश करता माहिती असते, पण ही लिपी युरोपमधल्या अनेक भाषांकरता वापरली जाते. बरोबर. इंग्लिश, स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच, इटालियन, पोर्चुगीज हम्म. अशा अनेक भाषा या लिपीमध्येच लिहिल्या जातात. हम्म. तर ही लिपी हाताने लिहायची एक कर्सिव्ह म्हणून एक स्क्रिप्ट आहे. हम्म. आता हल्ली इंग्लिश माध्यमाच्या शाळेत देखील ती शिकवणं बंद झालं, पण मी शाळेत होतो तोपर्यंत मी इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकलोय बरं का. बरं. माझं शिक्षण मराठी माध्यमात अजिबात झालेलं नाहीये. म्हणजे कुठलंच शिक्षण मराठी माध्यमात माझं झालेलं नाहीये. फार अगदी MA संस्कृत आणि लिंग्विस्टिक्स हे सगळं शिक्षण माझं इंग्लिश माध्यमात झालेलं आहे. पण सुदैवाने घरात मराठीचं चे संस्कार खूप चांगले होते. साहित्य घरात मराठीचं खूप वाचलं जायचं. घरात वर्तमानपत्र, मासिकं, नियतकालिकं हे सगळं मराठीत येत जायचं. त्यामुळे अभ्यासाचा भाग इंग्लिशमध्ये आणि इतर सगळा व्यवहार मराठीत. त्यामुळे माझी मराठी चांगली आहे, असं ठीकठाक आहे, खूप चांगली असं मी दावा करणार नाही, पण वाईट नाही. तर आम्ही शाळेत असेपर्यंत आम्हाला कंपल्सरी सुरुवातीला ABCD हे कर्सिव्ह मध्ये शिकवलं जायचं. त्यानंतर शब्द लिहिताना जोडूनच लिहायचे. बरोबर. त्यामुळे पहिला शब्द समजा काय ऍपल लिहायचा असेल तर APPLE हे जोडूनच लिहायचं, ज्याला कर्सिव्ह स्क्रिप्ट असं म्हणतात, त्यात लिहायचं. आणि पुढे पुढे आम्ही त्यातच लिहायला लागलो. आम्ही कर्सिव्ह लिहिणं कधी बंद केलं तर 10वीत आल्यानंतर आम्हाला अशी भीती घातली होती की तुम्ही कर्सिव्ह मध्ये लिहिलं आणि तुमचा बोर्डाचा पेपर मराठी माध्यमाच्या शिक्षकाकडे तपासायला गेला आणि त्याला कर्सिव्ह वाचायला नाही आलं तर मार्क कमी मिळतील, म्हणून तुम्ही कर्सिव्ह न लिहिता सुटं लिहा. म्हणून 10वीत आम्हाला हातावर पट्ट्या मारून सुटं लिहायला लावायचं. तर प्रिंटिंग मध्ये कर्सिव्ह लिपीची प्रिंट डेव्हलप करणं हे तेवढं सोपं नाहीये. पूर्वीच्या काळी जे मुद्रणाची यंत्र जी काही निर्माण केली गेली, लेटर प्रेस असेल किंवा मेटल प्रेस असेल, वेगवेगळी नावं आहेत. मला प्रिंटिंग टेक्नॉलॉजी बद्दल खूप जास्त माहिती नाहीये, पण ती यंत्र तयार करताना जोडून लिहिणं जर असेल तर त्याच्याकरता त्याला मराठीत आपण खिळे जुळवणं असा एक शब्द वापरतो, छापखान्यात. तर ते खिळे तयार करणं हे खूप कठीण कार्य असायचं. बरोबर. आणि त्यामुळे जेव्हा ते खिळे जुळवण्याचं तंत्र विकसित झालं, म्हणजेच मुद्रण प्रिंटिंग हे तंत्र विकसित झाल्यानंतर जगातल्या जेवढ्या लिप्या होत्या ज्या जोडून दिल्या जातात त्या सगळ्या लिप्यांना थोडासा त्याचा त्रास झाला. आता झालं असं, हे माझं वैयक्तिक विश्लेषण आहे. तज्ञ लोक याबद्दल जास्त खात्रीपूर्वक सांगू शकतील की मराठी, इंग्लिश यासारख्या ज्या भाषा होत्या की ज्यांना
एक जोडून लिहिलेली लिपी आणि न जोडता लिहिलेली पण एक लिपी असे हम्म. जिथे सोय होती हम्म. त्यांना मग त्यांनी ती जोडून लिहिलेली लिपी बाजूला ठेवली, थोडीशी तिला मागे टाकलं हम्म. आणि मग न जोडता लिहिलेल्या लिपीला प्राधान्य मिळालं प्रिंटिंग मध्ये. हम्म. असं झालेलं असण्याची शक्यता आहे. उर्दू, अरबी वगैरे ह्या पण लिप्या जोडूनच लिहिल्या जातात. हो. उर्दू मध्ये शब्दातले अक्षर एकमेकांना जोडून लिहिली जातात. हम्म. काही अक्षर जोडून लिहिली जातात तर काही अक्षर कंपल्सरी तोडून लिहिली जातात. हे त्या लिपीचे नियम आहेत. हम्म. त्या भाषांना मात्र निराळी वेगळी काही लिपी नव्हतीच, त्यामुळे हम्म. त्यांना ती प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मध्ये त्यांची जोडून लिहिणारी लिपी बसवावीच लागली. ओके. आपल्याला म्हणजे मला असं वाटतं की मराठी भाषा इतिहास काळी खूप वेगवेगळ्या लिप्यांमध्ये लिहिली गेलेली आहे. हम्म. मराठी मोडीमध्ये लिहिलेली आहे, हम्म. देवनागरी मध्येही लिहिलेली आहे, हम्म. ब्राह्मी लिपीतही मराठी लिहिली गेलेली ओके. आहे, हम्म. कन्नड लिपीत मराठी लिहिलेली आहे, हम्म. फारसी लिपी म्हणजे उर्दूची जी लिपी आहे हो. जिला पेर्सो अरेबिक लिपी असं म्हणतात, हम्म. अरबी फारसी लिपीत, त्या लिपीत लिहिलेली सापडते. ओके. तमिळ लिपीमध्ये लिहिलेलं मराठी सापडतं, कारण तंजावरमध्ये महाराष्ट्र सत्ता होती. तंजावरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेंकोजी. वंशजांची सत्ता होतीच, चांगली बरेच वेंकोजींची. वर्ष होती. बरोबर, त्यांचे जे भाऊ होते सावत्रभाऊ व्यंकोजी वेंकोजी. राजे, त्यांनी तर तिथे सत्ता स्थापन केली, पण त्याच्यानंतर पुढे जवळजवळ 1.5-200 वर्ष तंजावरवर मराठी सत्ता होती. ओके. आणि त्यांचे शेवटचे जे राजे होते सरफोजी राजे महाराज, हम्म. हम्म. तर सरफोजी राजे हे म्हणजे मला खूप आनंद वाटतो हे सांगायला की ते पण बहुभाषाविद होते. क्या सरफोजी राजांना त्यांची मातृभाषा मराठी, हिंदी, उर्दू, अरबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, फ्रेंच आणि त्याखेरीज अन्यही काही भाषा त्यांना खूप उत्तम येत होत्या. हो. आणि मराठी, तमिळ आणि संस्कृत मध्ये त्यांनी गीतरचना केलेल्या आहेत, हम्म. त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे. हम्म. संस्कृत मध्ये त्यांनी वैद्यकशास्त्रावरचे ग्रंथ लिहिलेले आहेत. हम्म. आणि सरफोजी राजांच्या ही आधीच्या त्यांच्या काही पूर्वज राजांनी मराठीचं लिखाण तमिळ लिपीमध्ये आणि तेलुगू लिपीमध्ये करून ठेवलेलं आहे, म्हणजे त्याची हो. भाषा मराठी आहे. अच्छा. ज्याला तेलुगू वाचता येतं तो वाचेल तेव्हा आपल्याला ऐकू मराठी शब्द मराठी. येतील, पण ती अक्षरं तेलुगू तेलुगू लिपीत. लिपीत आहे. ओके. तर त्यामुळे मराठी जर एकाच लिपीत समजा असती, फक्त मोडी लिपीतच आहे असं जर असतं, तर मग कदाचित मराठी तज्ज्ञांना मोडी लिपी करता लेटर प्रेस निर्माण करणं कंपल्सरी झालं असतं. पण तसं झालं नाही. मोडीच्याच पॅरलल किंबहुना मोडीच्याही आधी देवनागरी लिपीचा विकास झालेला आहे. हम्म. देवनागरी लिपीचा विकास हा साधारण 9व्या-10व्या शतकात बऱ्यापैकी देवनागरी ही चला. विकसित स्वरूपात हम्म. उपलब्ध होती आणि त्यामुळे मराठी पूर्वीपासूनच देवनागरीत देखील लिहिली गेली. हम्म. त्यामुळे जेवढे दस्तऐवज मराठीचे मोडीत मिळतात हम्म. तितकेच दस्तऐवज देवनागरीत. देवनागरी लिपीत सुद्धा मिळेल. हो, मिळते. म्हणजे ज्ञानेश्वरीची जी मूळ प्रत उपलब्ध आहे ती मोडीत लिहिलेली नाही, ती हा. देवनागरीत लिहिलेली. ओके. मोडीचा वापर ना हा खरा म्हणजे ऑफिशियल कामं करता जास्त व्हायचा. ओके. तुमचं हिशोब ठेवणे, हम्म. पत्रव्यवहार करणे, हम्म. अधिकृत जे काही तुमचा पत्रव्यवहार करायचा आहे ते ह्या करता जास्त झाला. हम्म. आणि इतर प्रकारचं साहित्य असेल, स्तोत्र, हम्म. अभंग, हम्म. भक्तिगीत, हम्म. हे जे काही आहे किंवा आता हे ज्ञानेश्वरी, देवनागरीमध्ये. हे बऱ्यापैकी देवनागरी किंवा इतर काही लिप्या, नागरी, देवनागरी, नंदीनागरी, हम्म. नंतर देवनागरीलाच पूर्वी बाळबोध असं म्हटलं जायचं, हम्म. या लिप्यांचा वापर जास्त केला गेला असं एक माझ्या अभ्यासात मला दिसलं. बरोबर आहे. म्हणजे आणखी असं एक बोललं जातं हा. की देवनागरी लिपी असल्यामुळे हम्म. संस्कृतचे ठसे उपलब्ध असल्यामुळे हम्म. मराठी भाषा छापण्यासाठी, मराठी पुस्तक छापण्यासाठी त्या ठशांचा उपयोग केला गेला. हम्म. म्हणून त्यासाठी वेगळी मोडी लिपी छपाई किंवा ठसे बनवले गेले नाहीत. इंग्रजांच्या असं लक्षात आलं की मराठी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिता येते, हो. म्हणून त्यांनी वेगळी लिपी निर्माण केली नाही हा. असं म्हटलं जातं. त्यामध्ये तथ्य आहे. बरोबर आहे ना. देवनागरी लिपीचा तुम्ही जर ठसा निर्माण केलात हम्म. छपाईच्या यंत्राकरता, हम्म. तर तो तुम्ही हिंदी करता वापरू शकता, मराठी करता वापरू शकता, संस्कृत करता वापरू शकता आणि इतर अनेक भाषा आहेत. हम्म. म्हणजे देवनागरी लिपीत भारतातल्या किती भाषा लिहिल्या जातात, तर माझ्या अंदाजाने
भारतातल्या साधारण 65 ते 70 भाषा या देवनागरी लिपीत लिहिल्या जातात. राजस्थानी पण मला वाटतं. अनेक राजस्थानी आहे, बोडो आहे, मैथिली आहे, संथाली, अच्छा. अनेक भाषा. मैथिलीचं तर त्या भाषा इतर लिप्यांमध्येही लिहिल्या जातात. ओके. फक्त देवनागरीत लिप्या लिहिल्या जातात असंही नाहीये. हम्म. म्हणजे राजस्थानमध्ये काही व्यापारी हे त्यांचे हिशोब मोडीतही लिहितात. हो. हा, मोडी सदृश एक निराळी लिपी आहे त्यांची. मोडी सारखीच आहे ती, काही अक्षर वेगळी आहेत, काही चिन्ह वेगळे आहेत. हम्म. त्या लिपीत ते त्यांचे पिढ्यानुपिढ्या हिशोब लिहित आलेत. हम्म. त्यांच्या पूर्वजांपासून आतापर्यंतचे. आता नवीन पिढी सगळेच हिशोब कॉम्प्युटरवर लिहिते, त्यामुळे सगळंच बदललं. पण जिथे पूर्वी हे मारवाडी व्यापारी चोपड्या लिहायचे, ते लाल कव्हर असलेली एक, आता दिवाळी जवळ हो येते हो तर बऱ्याच व्यापाऱ्यांकडे एक चोपडी पूजन असा एक प्रकार असतो. बरोबर. हिशोबाच्या वहीची त्याच्यावर चोपडी स्वस्तिक असते. करतात, शुभ लाभ लिहितात, त्याची पूजा करतात आणि त्यात एक असा लिहिलं व्यवहार बरोबर. लिहितात. पहिल्या दिवशीचा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हो. दिले घेतले 2000 रुपयाचं वगैरे असं. तर ही जी चोपडी आहे, तर अनेक पूर्वीच्या राजस्थान, गुजरात, अगदी पार सिंध प्रांतापर्यंत, म्हणजे पंजाब सिंध प्रांत जो आहे त्या प्रांतापर्यंत अनेक ठिकाणचे हे जे व्यापाऱ्यांचे हिशोब आहेत ते मोडी सदृश एका लिपीमध्ये लिहिले. आता तिला मोडीच म्हणायचं का, किंवा मोडीचाच तो वेगळा प्रकार म्हणायचा, किंवा तो एक वेगळा प्रकार, मोडी एक वेगळा प्रकार, आणि या दोन्ही लिप्यांची एक पूर्वज लिपी वेगळी कुठली तरी होती का, याकरता त्याचं संशोधन करायला लागेल. पण त्या लिपीचा वापर ते करायचे, त्यामुळे त्याच लिपीचा वापर ते पत्र लिहिण्याकरताही करत होते. त्यामुळे राजस्थानी भाषा त्या लिपीतही लिहिली गेली, गुजराती लिपीतही राजस्थानी भाषा लिहिली असल्याचे काही पुरावे सापडतील कदाचित, देवनागरीतही लिहिली गेली. आणि म्हणजे काय आहे माहितीये का, मुळात भाषा आणि लिपी या दोन वेगळ्या गोष्टी असतात. बऱ्याच वेळेला सामान्य लोकांचा याच्यात गोंधळ होऊ शकतो. सगळ्यांचा होतो असं नाही, पण काही जणांचा होऊ शकतो. तर आपण जे बोलतो ते जे उच्चार आहेत ते भाषा, आणि आपण कागदावर जे लिहितो ते जे काही लिहितो ती लिपी. बरं, एक थोडं विषयांतर होईल, पण भाषा आणि धर्म याच्याबद्दल एक गोंधळ असा निर्माण झालेला आहे किंवा होतो अनेकांचा, की अमुक भाषा, अमुक लिपी आहे ही या धर्मीयांची लिपी आहे असं जे म्हटलं जातं. उदाहरणार्थ उर्दू लिपी ही मुसलमानांची लिपी आहे असं आपल्याकडे ठासून सांगितलं उर्दू जातं. भाषा म्हणायचं का तुम्हाला? उर्दू भाषा आणि उर्दू ती लिपी तर उर्दू लिपी नाहीच, ती मुळात तिला पेर्सो अरेबिक स्क्रिप्ट, ती लिपी आहे, ही मुसलमानांची आहे असं सांगितलं जातं. त्याचा जो गोंधळ निर्माण करून ठेवलेला आहे आपल्याकडे राजकीय पक्षांनी, अनेक गोंधळ आहेत. जसं की ही अमकी भाषा अमकी आहे, किंवा बंगाली भाषा, मग बंगाली भाषा बांगलादेशमध्ये बंगाली भाषा मुसलमानांची आहे. मग हा जो गोंधळ आहे तो नेमका कशातून निर्माण झाला? मला असं वाटतं की मुळामध्ये इंग्लिशमध्ये ज्याला रिलिजन म्हणतात, ज्याला आपण सामान्यपणे मराठीत धर्म असं म्हणतो, त्यांचा विकास हा स्वतंत्रपणे झालेला आहे. तो होत असतो. अनेक धर्म, कुठलाही तुम्ही धर्म घ्या, अनेक धर्मांचा इतिहास बघितला तर ते धर्म कुठल्या तरी विशिष्ट ठिकाणी सुरू झाले, मग ते तिथून दुसरीकडे स्थलांतरित झाले, असं जे काही होत असतं. भाषांच्या बाबतीत देखील भाषांचा विकास हा स्वतंत्रपणे होत असतो. मुळामध्ये कुठल्याही एका भाषेचा कुठल्याही एका धर्माशी असा पक्का संबंध आहे असं म्हणणं मला स्वतःला खूप घातक आहे असं वाटतं. बरोबर आहे. मला वाटतं ते डेंजरस आहे. त्याचं असं होऊ शकतं की एखाद्या विशिष्ट भाषेचा विकास हा विशिष्टच धर्माच्या लोकांनी केलाय, पण म्हणजे मग नंतर ती भाषा ही त्या धर्माचीच मिरासदारी होते का? इतर धर्मांनी ती भाषा शिकायचीच नाही का? इतर धर्मांचा त्या भाषेशी काही संबंधच नसतो का? किंवा समजा असं घडलं असेल की एका कुठल्या तरी धर्माच्या लोकांची एक कुठली तरी भाषा आहे, तिचा विकास झाला आणि पुढे त्या धर्मातल्या काही लोकांनी एक नवीन धर्म स्थापन केला. आता ते जे नवीन धर्म आहेत ते स्वतःची धार्मिक ओळख ही त्या जुन्या धर्माशी नाही करत. म्हणजे ते म्हणतात त्यांच्यातनच आम्ही निघालोय, पण आता आम्ही वेगळे आहोत असं ते म्हणतात. मग आता ते जर अजूनही तीच भाषा बोलत असतील तर मग ती भाषा ती त्या जुन्या धर्माची मानायची का यांची मानायची? तुम्ही विचारलं तो प्रश्न अगदी बरोबर आहे की 1947 साली
भारताची जेव्हा फाळणी झाली तेव्हा भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले. पण बऱ्याचशा लोकांना, आजच्या तरुणांना हे माहिती नाहीये की पाकिस्तान हा जो देश तयार झाला त्याचे भौगोलिक दृष्ट्या दोन भाग होते. भारताच्या पश्चिमेला एक पाकिस्तान होता आणि भारताच्या पूर्वेकडे एक भाग होता आणि त्या दोन्हीला मिळून पाकिस्तान असं तेव्हा म्हटलं त्यांनी. आणि त्यांच्या मध्ये भारत होता. म्हणजे ते दोन देश एकच आहेत, पण मध्ये भारत होता. आता मधल्या काश्मीर भागाला ते आमचं पाकिस्तानच आहे असं ते म्हणत बसले होते. काश्मीरचं काय आहे वगैरे आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहितीये. त्या इतिहासात आता शिरायचं आपल्याला कारण नाही. पण पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान असे दोन एक भाग पाकिस्तानचे होते, प्रत्यक्षात अधिकृतरित्या होते, हे तर मान्य करावं लागेल, कारण तो इतिहास आहे. आणि मग पण त्याचं सत्तेचं केंद्र सगळं पश्चिम पाकिस्तानात होतं आणि त्यामुळे सत्ता पश्चिम पाकिस्तानात असल्यामुळे त्यांनी मग उर्दू ही पाकिस्तानची अधिकृत भाषा असेल, ऑफिशियल लँग्वेज असेल असं त्यांनी डिक्लेअर केलं. आणि त्यामुळे मग हे जे पूर्व पाकिस्तान आहे त्याच्यावर उर्दू लादली जायला लागली. बरं, फाळणीच्या आधी हे जे पूर्व पाकिस्तान होतं ते काय होतं, ते तर भारतातच होतं. पण भारतात होतं म्हणजे कुठे होतं, तर आजचा आपला जो पश्चिम बंगाल आहे त्या पश्चिम बंगालला लागून, रादर त्या पश्चिम बंगालचाच तो एक भाग होता. तो वेगळा झाल्यामुळेच बंगालचं नाव पश्चिम बंगाल करावं लागलं. त्याच्या आधी फक्त बंगाल होता. बरोबर. पश्चिम बंगाल असं काही त्याच्या आधी नव्हतं. फाळणीच्या आधी फक्त बंगाल होता. मग त्या बंगालचंच विभाजन इंग्रजांनीच केलं होतं ते फाळणीच्या आधी. आणि त्यांनी बंगालचं विभाजन करून मुसलमानांचा पश्चिम बंगाल, मुसलमानांचा पूर्व बंगाल, मुसलमानांचा पूर्व बंगाल आणि हिंदूंचा पश्चिम बंगाल असं विभाजन इंग्रजांनी करून ठेवलं होतं. कारण त्यांचीच थोडा आणि झोडा ही नीती होती ना. आणि ते जेव्हा झालं तेव्हा मग तो जो पूर्व बंगाल आहे तो फाळणीच्या वेळेला पाकिस्तानात गेला. पण धर्माने ते जरी मुसलमान असले तरी त्यांची भाषा बंगाली होती. त्यांच्या गेल्या कित्येक पिढ्या ह्या उर्दू किंवा ज्या भाषेला त्या काळी उर्दू असं नाव नसून हिंदुस्थानी असं नाव होतं, ती भाषा ते बोलत नव्हते. ते बंगाली भाषा, जिला आपण बंगाली म्हणतो, आणि ज्या भाषेचं ऍक्च्युअल नाव बांगला असं आहे, त्यांची बांगला ही भाषा होती. आणि त्यांची पिढ्यानुपिढ्या ती भाषा होती. त्यांचं साहित्य बांगला भाषेत होतं. त्यांच्या आया बहिणी घरातली कामं करताना बांगला भाषेतल्या ओव्या म्हणत असतील. त्यांचे शेतकरी शेतात काम करताना बांगला भाषेतली गाणी म्हणत असतील. किंवा आपणही बघतो की कामगार जे खूप असं कष्टाचं काम करतात, वजनदार वस्तू अशा उचलून वर ठेवतात, तेव्हा ते काहीतरी असं हैया हुईया असे उच्चार करतात. तर ते कामगार बांगला भाषेतले काही असे उच्चार करत असतील ना. तर त्यांच्यात मग ती पाकिस्तानातच ही एक दरी निर्माण झाली की उर्दू बोलणारे लोक आणि बांगला बोलणारे लोक, आणि बांगला भाषेला एका दुय्यम भाषेचा दर्जा मिळायला लागला. आणि यावर त्यांच्यामध्ये एक दुरावा निर्माण झाला. आणि मग हे 1971-72 साली जे सगळं पाकिस्तानचं विभाजन होऊन बांगलादेशची निर्मिती झाली. तर बांगलादेशची निर्मिती ही काही धर्माच्या आधारावर अजूनही भाषेच्या बांगलादेशात मध्ये प्रमुख धर्म हा इस्लामच आहे, पण त्यांची भाषा बांगला आहे. आणि त्यांनी भाषेकरता स्वतःचा देश निर्माण केला. आणि मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर भाषेकरता म्हणून निर्माण झालेला तो एकमेव देश आहे. आणि त्या देशाचं नाव देखील भाषेवरच दिलेलं आहे. बरोबर. बांगलादेश असं नाव दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे ते भाषेच्या नावावरनं देशाचं नाव झालेलं आहे. बरं, आता आपली भारतातली बांगला, ज्याला आता आपण पश्चिम बंगाल म्हणतो, त्यातली बांगला आणि ती बांगला याच्यात किती फरक आहे, तर कोकणातली मराठी आणि कोल्हापूरची मराठी आणि अहमदनगरची मराठी आणि खानदेशची मराठी हा जो काही फरक असेल तेवढाच आहे. बाकी बंगाली पिक्चर त्यांनाही उत्तम कळतात, इकडच्यांनाही उत्तम कळतात. बरं, बांगलादेशातले लोक जे काही
रोजच्या व्यवहारात जे काही बोलतात ते सगळं इथल्या बंगाल्यांना कळतं. ती एकच भाषा आहे, एकाच भाषेच्या त्या वेगळ्या बोली भाषा आहेत. हे जगभर असं दिसतं हा. की धर्म एक आहे पण भाषा वेगवेगळ्या आहेत. आहेत ना. इस्लाममध्ये हो. वरती आता दुबई इस्लामचं आहे बघा ना, इस्लाम हा धर्म किती मोठा पसरलेला धर्म आहे, बरोबर आहे. पण इस्लाम वेगळे देश आहेत. धर्माची भाषा म्हटलं तर कुराण अरबी भाषेत लिहिलेलं आहे. मग त्याचं पुढे काय किती भाषांमध्ये भाषांतर झालं वगैरे ते सगळं ठीक आहे. पण इस्लाम ज्या ज्या देशांमध्ये आज आहे त्या देशांची सगळ्यांची काय अरबी भाषा नाही की त्यांना नाहीच. अरबी भाषा कळते असंही नाही. बरोबर आहे. आज मलेशियाचा राष्ट्रीय धर्म इस्लाम आहे, पण मलेशियामधली भाषा काही अरबी नाही आहे. तिथे धार्मिक शिक्षण घेणारे जे लोक असतील ते कुराणचं शिक्षण अरबीत घेत असतील किंवा कुराण शिकण्याकरता म्हणून अरबी शिकत असतील. जसं आपल्याकडे संस्कृत मधलं काही ग्रंथ शिकायचा असेल, धार्मिक असेल किंवा इतरही ग्रंथ असेल, तो शिकण्याकरता म्हणून संस्कृत शिकणं जसं इथे करता येऊ शकतं, तसं मलेशियातले लोक कुराण वाचण्याकरता किंवा अन्य कारणास्तव त्यांना अरबी देशामध्ये जाऊन काही व्यापार करायचा असेल ह्या कारणास्तव अरबी शिकतील. पण प्रत्येक मलेशियातला सामान्य माणूस हा काही अरबी शिकलेला नसतो. त्यांच्या ज्या ज्या भाषा आहेत मलेशियाच्या त्या त्यांच्या ज्या काही स्थानिक भाषा आहेत त्याच भाषांमध्ये त्यांचा व्यवहार चालतो. त्यांचा धर्म जरी इस्लाम असला तरी ते त्यांची भाषा बोलतात आणि ती जी भाषा आहे ती आपल्या भारतीय भाषांची समान आहे, कारण तो सगळा दक्षिण आशिया आहे. मलेशिया, थायलंड वगैरे हे जे सगळे देश आहेत. आता थायलंडमध्ये बौद्ध धर्म आहे. पुन्हा बघा थायलंडमध्ये बौद्ध धर्म आहे, भारतात पण बौद्ध धर्म आहे, पण थायलंडची जी भाषा आहे ती थाई भाषा आहे. थाई भाषा आहे. भारतातला जो बौद्ध धर्म आहे तर भारतातले जे बौद्ध धर्मीय लोक आहेत त्यांच्या स्वतःच्या भाषा अनेक आहेत, पण बौद्ध साहित्य ज्या भाषेत आहे ती पाली भाषा आहे प्रामुख्याने. संस्कृत मध्ये देखील आहे, इतर भाषांमध्येही सापडेल तुम्हाला. पण बौद्ध धर्माचं जे मूळ सगळं साहित्य आहे, मौलिक जे त्यांचे धर्माचे ग्रंथ आहेत ते पाली भाषेमध्ये आहेत. आणि ते प्राचीन जे ग्रंथ आहेत ते ब्राह्मी लिपीत आहेत, नंतरचे देवनागरीत सापडतील, अन्यही लिपीमध्ये लिहिलेले सापडतील आपल्याला. त्यामुळे ही भाषा ही या धर्माची भाषा असं म्हणणं मला वाटतं ते खूप शास्त्रीय दृष्ट्या चुकीचं आहे आणि सामाजिक दृष्ट्या ते घातक आहे. कुठल्याही एका धर्माला कुठल्याही एका भाषेशी जोडणं. तुम्ही उर्दू बद्दल प्रश्न मला वाटतं विचारला, तर उर्दू आणि आजची हिंदी आणि आजची उर्दू आज दोन वेगळ्या भाषा मानतात, पण स्वातंत्र्यपूर्व काळात त्या दोन वेगळ्या भाषा नव्हत्या, ती एकच भाषा होती. त्या भाषेचं नाव हिंदुस्थानी असं होतं. तिला तेव्हा ऑफिशियल लँग्वेज वगैरे असं काही सरकार दरबारी असं काही नव्हतं, अधिकृत भाषा किंवा तेव्हा भारताचं संविधान तयार झालेलं नव्हतं, त्यामुळे संविधानामध्ये उल्लेख केलेल्या भाषा अशी काही तेव्हा संज्ञाच नव्हती. पण तरीही व्यवहारात त्या भाषेला काय म्हणायचं तेव्हा तर हिंदुस्थानी म्हणायचं. म्हणजे त्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक पाश्चात्य तज्ञांनी त्या भाषेचं व्याकरण किंवा त्या भाषेचे शब्दकोश लिहिलेले आहेत. ते हिंदुस्थानी म्हणायचे, ग्रामर ऑफ द हिंदुस्थानी लँग्वेज असं म्हणायचे ते. बरोबर आहे. मला एक सांगा की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्यामुळे मराठी भाषेचं समर्थन होईल की माहित नाही हे आपल्याला माहिती नाही आता. पण शासन आपल्या एकंदर कामकाजामध्ये मराठी कसं वापरतं यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. शासकीय मराठी हा टिंगलटवाळीचा विषय होतो तेव्हा मराठी भाषा मागे पडते असं आपल्याला वाटतं किंवा तो असते. मराठी भाषेची टिंगलटवाळी कशी होते, कारण शासनाने जी भाषा वापरलेली असते ती लोकांना समजण्याच्या पलीकडची असते. कोर्टाची भाषा असते ती सुद्धा कोर्टाच्या समजण्याच्या पलीकडे असते, त्यामुळे ती समजत नाही, ती सोपी होईल. म्हणजे कोर्टाची भाषा मराठी भाषा सुद्धा सोपी होईल असं काहीतरी आपल्याला करायला हवं किंवा शासनाने करायला हवं. म्हणजे शासन कुठल्याही पक्षाचं असू दे, पण अशा पद्धतीची भाषा जेव्हा केली जाते किंवा टिंगलटवाळी होते ती कशामुळे जाते तर ती भाषा बोजड होते. तेव्हा संस्कृतमध्ये शब्द जसे त्याचे उचलून आणले जातात किंवा ती अतिशय कठीण केली जाते आणि ती मराठी म्हणून लादली जाते, तेव्हा भाषा मरत जाते. तुमचं काय मत आहे याबद्दल?
माझं थोडंसं मत तुमच्याहून थोडंसं वेगळं हा असणार आहे. बोला ना. शासकीय व्यवहाराची भाषा आणि विशेषतः कायद्याची भाषा हम्म. ही जगभर सगळीकडेच सामान्य व्यवहाराच्या भाषेहून निराळीच असते. हम्म. म्हणजे इंग्लिशमध्ये देखील समजा मी एखादी भारतात कोर्टात एखादी केस लढतोय, हम्म. तर कोर्टापुढे जे आपलं म्हणणं सादर करायचं असतं त्याला हम्म. इंग्लिशमध्ये सबमिशन असं म्हणतात. हम्म. ते सबमिशन जर तुम्ही लिहिलेलं वाचलं हम्म. तर चांगली इंग्लिश येणाऱ्या माणसाला सुद्धा ते लगेच कळलं असं नसतं. बरोबर. त्याची भाषा ही न्यायालयाच्या प्रक्रियेत योग्य बसेल, हम्म. त्या प्रक्रियेत ती योग्य ठरेल अशी असते. हम्म. एक. आणि दुसरं, आपण जेव्हा व्यवहारात काही शब्द वापरतो हम्म. तेव्हा व्यवहारामध्ये एका शब्दाला अनेक अर्थ असतात. हम्म. तर त्या वाक्यात त्या विशिष्ट शब्दाचे इतर जे काही अर्थ आहेत हम्म. ते लागू होऊन जर त्या वाक्याचा अर्थ बदलला तर ती न्यायालयात अडचण ठरू शकते. हम्म. आणि म्हणून न्यायालयाची जी भाषा असते ती जास्तीत जास्त युनिक करण्याकडे कल असतो. हम्म. म्हणजे न्यायालयीन व्यवहारात असे शब्द वापरायचे हम्म. की त्या शब्दाचा निराळा काही अर्थ होणारच नाही. हम्म. पण असे शब्द व्यवहारात नसतात. हम्म. ते व्यवहाराच्या पलीकडचे शब्द असतात. हम्म. आणि त्यामुळे न्यायालयाची भाषा किंवा शासनाच्या कामकाजाची भाषा ही सामान्य भाषेपेक्षा वेगळी आणि बोजडच मान्य. असते. आता फाईल हा शब्द आहे, हम्म. हा आपण रोज वापरतो. हम्म. आणि फाईल या शब्दाचे अनेक 70-80 अर्थ होत असतील. हम्म. हम्म. माहिती नाही मला किती होतात. हम्म. 5-6 तर आपल्यालाच माहिती असतात. हो. त्याखेरीज इतरही अर्थ फाईल या शब्दाचे होत असतात. पण मराठी शासकीय व्यवहारात फाईल करता जो शब्द आहे तो विद्यार्थ्यांनी जर ऐकला, आजच्या विद्यार्थ्यांनी, तर कदाचित त्यांना वाटेल हा शब्द आपण नसता ऐकलं तरी चाललं असतं. हम्म. फाईल करता शासकीय व्यवहारात नसती असा शब्द आहे. हो. नसती लिहिताना न, स ला त आणि दुसरी वेलांटी. म्हणजे ती फाईल इकडे आण बघू, हे ती नसती इकडे आण बघू. हो. लोक म्हणतील अरे तू नसती न मागता फाईल मागितली असतीस तर जास्त बरं असतं. तू नसती मागून नसती भानगड निर्माण केलीस, असं बरोबर. लोक कदाचित म्हणू शकतात. तर आता हे का घडतं याच्या मागे एक विशिष्ट विचार आहे. हम्म. मला तो विचार पटत नाही, पण मी जो मांडतो तोही विचार जनमानसात रुजणं मला अशक्य वाटतं. हम्म. तरीही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तो विचार मी मांडतो. हम्म. तो असा हम्म. की मगाशी म्हटलं तसं एखाद्या शास्त्राचा विकास जी भाषा बोलणाऱ्या लोकांनी केलेला आहे सुरुवातीला, हम्म. त्या शास्त्रातल्या ज्या तांत्रिक संज्ञा असतात, हम्म. टेक्निकल टर्म्स, हम्म. त्याच भाषेत असतात. हम्म. ते शास्त्र जेव्हा निराळ्या भाषेत घेऊन जातात हम्म. तेव्हा माझं असं मत आहे की त्या तांत्रिक संज्ञा त्याच भाषेतल्या ठेवाव्या. अगदी. त्या संज्ञेचं भाषांतर करू नये. फक्त निराळ्या भाषेत ती संज्ञा कळण्याकरता जे स्पष्टीकरण द्यावं लागेल हम्म. ते स्पष्टीकरण तुम्ही द्या. बरोबर. पण ती जी तांत्रिक संज्ञा आहे ती संज्ञा बदलू नका, असं माझं मत आहे. पण हे मत बऱ्याचशा भाषा तज्ञांनाही पटणारं नाहीये. नाही. बरोबर. कारण या मताचा अर्थ आता असा होईल की मराठीत एक शब्द वापरतो आपण, रिलेटिव्ह, सापेक्ष आर्द्रता. हम्म. सापेक्ष आर्द्रता आर्द्रता. असा मराठीत एक शब्द हो. आहे. आणि त्याला इंग्लिशमध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं हम्म. म्हणतात. ओके. तर आता मग काय करायचं? रिलेटिव्ह ह्युमिडिटी मराठीत तसंच लिहायचं का? रिलेटिव्ह ह्युमिडिटी, हम्म. हा प्रश्न निर्माण होतो. हम्म. त्यामुळे हा खूप मोठा अडचणीचा मुद्दा आहे. हो. हा. तर त्यामुळे शास्त्रीय संज्ञा म्हणजे एखादा विषय, त्या विषयाचा विकास जर मराठीत झालेला नसेल, आता तुम्ही म्हणालात शासनाची भाषा आणि कायद्याची भाषा, तर आज आपलं जे शासन व्यवहार चालतो आणि आज आपला जो कायदा आहे तो बऱ्यापैकी इंग्रजांच्या कायद्यावर आणि इंग्रजांच्या शासन व्यवहारावर आधारित आहे. त्यात नंतर आपण त्याचं भारतीयीकरण केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्र विशिष्ट काही गोष्टी झालेल्या आहेत, नाही असं नाही. परंतु त्याचा जो मूळ सगळा गाभा आहे तो सगळा इंग्रजांचा शासन व्यवहार आणि इंग्रजांची न्याय व्यवस्था याच्यावर आधारित आहे. आणि त्याच्यावर मग आपण आपले
स्वातंत्र्यानंतर आपले संस्कार करून तो आपल्याकरता सुटेबल आपण केलेला आहे. हं. आणि काही गोष्टी अजूनही आपल्याकरता सुटेबल नाही आहेत. काही अजूनही असे कायदे आहेत हं. की जे कायदे इंग्रजांचेच अजूनही चालू आहेत आणि ते योग्य नसूनही आपण अजून ते बदललेले नाही. नाहीयेत. मगाशी तुम्ही माझा परिचय देताना उल्लेख केला की सौरभ बोंद्रे सोमिन म्हणजे लैंगिक अल्पसंख्याक हं. या समुदायाकरता काम करतात. हं. LGBT ज्याला म्हणतो, हं. समलैंगिक, भिन्न लैंगिक, हिजडा वगैरे याकरता. हं. तर या समाजाबद्दलचा एक कायदा होता जो इंग्रजांच्या काळापासून चालू होता, हो. ज्याला आम्ही सेक्शन 377 असं म्हणतो. हो. इंडियन पिनल कोड सेक्शन 377. 377. तो इंग्रजांनी 1850 का 1860 साली तो भारतात रद्द केला आता. बनवलेला कायदा. तो गेले 150 वर्ष आपल्याकडे चालू होता. हो. तो आता 2018 साली आपल्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय देऊन तो कायदा पूर्ण रद्द नाही केला, हं. पण त्या कायद्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे बदल केले हं. की ज्या बदलामुळे आता सोमिन समाजातले लोक म्हणजे LGBT लोक म्हणजे समलैंगिक वगैरे हं. त्या हं. समाजातले लोक आता सन्मानाने प्रतिष्ठेने जगू शकतात, ते शिक्षण घेऊ शकतात, हं. रोजगाराचा अधिकार मिळालाय त्यांना, असे बऱ्याच गोष्टी म्हणजे बरोबर. त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्याकरताचा कायदा आपण आता 2018 साली साली केलेला आहे. बदल. तर अशा गोष्टी असल्यामुळे, पण ही सगळी व्यवस्था इंग्रजांनी निर्माण केलेली असल्यामुळे त्या व्यवस्थेवर इंग्रजांचा प्रभाव आहे. हं. त्यामुळे होतं असं की आता एखादा काही शासन व्यवहाराचा काही एक एक प्रक्रिया आहे जी गेले 100-125 वर्ष हं. ती प्रक्रिया तशीच आहे हं. आणि आजही ती प्रक्रिया आपल्याकरता चांगलीच आहे. त्यामुळे त्या हं. प्रक्रियेत बदल करायची गरज नसेल. हं. तर मग होतं काय की त्या प्रक्रियेतले जे टेक्निकल टर्म्स आहेत हं. तेवढ्या फक्त बदलायच्या, हं. असं केलं जातं आणि मग त्याच्याकरता मराठी प्रतिशब्द निर्माण करायचा. हं. मग मराठी प्रतिशब्द कुठून शोधायचा? हं. तर एक तर संस्कृतमधून संस्कृतमधून. शोधायचा किंवा प्राकृत मधनं शोधायचा हं. किंवा मग मधल्या काळात म्हणजे अ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासूनचा जो काळ होता थोडासा म्हणजे आपण हं. 14वं शतक म्हणूया. हं. 14व्या-15व्या शतकापासून ते जवळ-जवळ इंग्रजांची सत्ता येईपर्यंतचा जो काळ होता, हं. त्यात महाराष्ट्राच्या शासन व्यवहारात बरेचसे शब्द हे फारसीतनं आले. फारसीतनं आलेले आहेत. बरोबर. बरोबर आहे. आणि हं. ते आहेत अजून सापडतात आपल्याला तेच शब्द. बरोबर आहे. मराठीत सापडतात. हां. तर ते घ्यायचे किंवा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर त्यांच्या अमात्यांना जो पहिला आदेश दिला, हं. राजा झाल्यानंतरचा पहिला आदेश की राज्य व्यवहार कोश तयार करा. हं. म्हणजे फारसीतले असे शब्द जे लोकांना सहजासहजी कळत नाहीत ते काढून टाकून तिथे सोपे आपल्या भाषेतले शब्द टाका, हं. असं जे त्यांनी आदेश दिला आणि हं. तो कोश तयार करायला सांगितला. हं. त्या कोशातनं एखादा शब्द आपल्याला उपलब्ध आज होतो, येस. तोच वापरला जातो. हो. आता होतं असं की त्यामुळे ती भाषा ना सामान्य लोकांच्या पासून खूप दूर गेलेली असते. बरोबर आहे. एक्झॅक्टली तेच म्हणतोय. त्यामुळे पण तुम्हाला ते अगदी फार असं त्याचं सुलभीकरण, बघा सुलभीकरण हा सुद्धा शब्द हल्ली लोकांना कळेल का नाही माहित नाही. एखादी सुलभा नावाची बाई म्हणेल अरे हे काय आहे, सुलभीकरण म्हणजे काय? तर पण मी सुलभीकरण म्हणायच्या ऐवजी सिम्प्लिफिकेशन असं म्हटलं तर लोकांना लगेच कळेल. बरोबर आहे ना? बरोबर आहे. हा. तर मला असं वाटतं की तो एक काळ आता यायला लागलाय की इंग्लिश मधल्या कोणत्या तांत्रिक संज्ञा आम्ही मराठीत तशाच वापरणार हे ठरवावं. हं. प्रत्येक ठिकाणी मराठीतला तांत्रिक शब्द नवीन शोधायचा की जो लोकांना माहीतच नाहीये, हं. असं काही आपल्याला करता येऊ शकेल का? हं. म्हणजे फाईलला मराठीत देखील नसती न म्हणता फाईल असं म्हणावं का? हं. फाईल या शब्दाला मराठीत स्वीकारावं का? हं. म्हणजे जो उद्योग इंग्लिश भाषा गेली अनेक शतकं ऑलरेडी करत आलेली. हं. बरोबर. इंग्लिश त्याच्या- भाषेमध्ये जे आज शब्द आहेत हां. ते काही सगळेच इंग्लंडमध्ये निर्माण नाही झालेले झालेले. नाहीये. इंग्लिश भाषाच मुळात प्राचीन जर्मन मधनं निर्माण झालेली. हे बरोबर. बऱ्याच जणांना नाही माहिती माहिती. नसेल. हं. सर्वाब्दाच्या 7व्या-8व्या शतकाच्या आसपास इंग्लिश भाषा ओल्ड जर्मन ही बदलायला लागली आणि त्यातनं इंग्लिश भाषेची उत्पत्ती झाली आणि त्यातनं इंग्लिश भाषेचा विकास व्हायला. हं.
असा इंग्लिशचा इतिहास आहे. आणि आजची जी इंग्लिश आहे त्या इंग्लिश भाषेमध्ये जे काही शब्द आहेत हम्म. त्यात हिंदीतनं आलेले शब्द पण खूप आहेत. बजावणे आहेत. असे शब्द इंग्लिशमध्ये वापरतात. हो. लंडनमध्ये तुम्ही जर हॉटेलमध्ये गेलात, इथे नाही, लंडनमध्ये हॉटेलमध्ये गेलात आणि तुम्ही टी मागितलात हम्म. तर इंग्लिश टी येतो. हम्म. तो दूध वेगळं आणि पाणी उकळलेलं वेगळं आणि साखर वेगळं आणि ते तुम्ही मिक्स करून प्यावं. प्यावं. ओके. हम्म. पण तुम्हाला भारतातल्या सारखा चहा हवा असेल तर तिथे चाय मागावा लागतो. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे हम्म. मराठी भाषेचं संवर्धन हा. किती होईल हा. आणि त्याला किती पुढाकार मिळेल आणि उद्या मराठी भाषेचं भवितव्य काय असेल? मराठी भाषेचं भवितव्य सांगणं हे खरंच एखाद्या खूप मोठ्या भाषा तज्ञाचं ते काम आहे. म्हणजे माझी तेवढी क्षमता नाहीये की हम्म. ते सांगू शकेन. हम्म. पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे एक आपण नक्कीच आशा करू शकतो की आता मराठी भाषेचं संवर्धन आणखी चांगल्या प्रकारे होईल. हम्म. याचं कारण मी थोडेसे 1-2 मुद्दे बघून सांगतो. हो. कारण ते म्हणजे त्यात थोडेसे काही महत्वाचे भाग आहेत की अभिजात भाषा दर्जा मिळाल्याने त्या भाषेला कोणते फायदे होतात. हम्म. याबद्दलचं हे थोडंसं अधिकृत लिखाण आहे म्हणून मी इथे बघून सांगतोय. बरोबर. बोला. कारण बोलण्याच्या ओघात आपण काही चुकीची माहिती ते- देऊ नको. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासन त्या भाषेच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार हम्म. आणि त्या भाषेच्या क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या कुशल तज्ञांना वर्षातून 2 आंतरराष्ट्रीय पातळीचे पुरस्कार दिले जातील. म्हणजे आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे आता काय होईल की इथपासून पुढे दरवर्षी केंद्र शासनातर्फे मराठी भाषेच्या संवर्धनाकरता, जतनाकरता, वाढीकरता अत्यंत भरीव आणि ठोस अशी कामगिरी करणाऱ्या तज्ञांना वर्षातनं 2 आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार घोषित केले जातील आणि त्यांना ते दिले जातील. दुसरं म्हणजे त्या भाषेमध्ये विशेष कौशल्यपूर्ण अध्ययन करण्याकरता एक स्वतंत्र केंद्राची स्थापना केली जाते. तर आता मराठी भाषेचं विशेष अध्ययन करण्याकरता केंद्र शासनातर्फे एक स्वतंत्र केंद्र निर्माण केलं जाईल. तिसरं म्हणजे त्या भाषेतील कुशल व तज्ञ अभ्यासकांसाठी किमान सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये अभ्यास करण्याकरता एक अध्यासन निर्माण करण्यासाठी UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोग यांच्याकडे शिफारस केली जाईल. म्हणजे आता काय होईल की केंद्र शासनातर्फे भारतात जी केंद्रीय विद्यापीठ आहेत त्या सर्व विद्यापीठांमध्ये आता मराठीचं एक अध्यासन निर्माण केलं जावं अशी शिफारस UGC ला केली जाईल. ती शिफारस मान्य झाली आणि त्याच्यावर कार्यान्वयन झालं, ती कार्यान्वित झाली, त्याच्यावर जे काही कार्यवाही पूर्ण झाली की भारतातल्या सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये मराठीचं अध्यासन असेल. याचा अर्थ असा की तिथे मराठीचा अधिकृतरित्या अभ्यास आणि संशोधन करण्याकरता काही तज्ञ नेमले जातील, मार्गदर्शक म्हणून, अध्यापक म्हणून, प्राध्यापक म्हणून तज्ञ नेमले जातील आणि तिथे विद्यार्थ्यांना शिकायची संधी मिळेल. म्हणजे कदाचित एक उदाहरण घेतो की कदाचित जम्मू काश्मीर मधल्या एखाद्या केंद्रीय विद्यापीठामध्ये मराठीचा अध्यासन असेल आणि तिथे मराठीचा अभ्यास करणारे काही विद्यार्थी असू शकतील. ते कोणी करू शकतो. बरोबर. त्याच्यावर काय फक्त त्या विद्यार्थ्यांकरता जे शिक्षणाचे निकष असतील तेवढेच की त्यांचं इतकं शिक्षण असलं पाहिजे, इतकं असलं पाहिजे, एवढेच. म्हणजे कदाचित काश्मीरमध्ये जन्माला आलेला एक काश्मीरी माणूसच मराठीचा अभ्यास त्या अध्यासनाद्वारे कदाचित करू शकतो, असं होऊ शकतं. आणि चौथा एक भाग आहे की यांखेरीज सदर भाषेतील म्हणजे अभिजात दर्जा मिळालेल्या भाषेतील प्राचीन साहित्य संपदेचं संरक्षण, दस्तऐवजीकरण आणि डिजिटायझेशन करण्याकरता निरनिराळ्या योजना आखल्या जातील आणि त्या योजनांद्वारे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील.
Yeah. त्यामुळे मला असं वाटतंय की याच्यावर जी कार्यवाही होणं, आता तुम्ही म्हणाला की मराठीचं संवर्धन होईल का? तर मला वाटतं की ती आता जबाबदारी आपली आहे. बरोबर. आपण जर स्वतःला मराठी म्हणत असू तर आता या अभिजात दर्जाचा फायदा घेणं आणि त्याच्या अधिपत्याखाली केंद्र शासनाकडे भाषेच्या संवर्धनाकरता निरनिराळ्या योजना घेऊन जाणं, त्या योजनांना मान्यता मिळवणं, त्याद्वारे आपल्या भाषेचा अभ्यास करणं, संशोधन करणं, भाषेसंबंधी माहिती गोळा करणं. मराठी तुम्ही म्हणताय ना की ज्या बोलीभाषा आहेत त्या हळूहळू कमी होत चालल्या, तर मग काय करता येईल? आता तुम्ही लगेच काही आजच्या तरुणांना उद्यापासून सगळ्यांनी कंपल्सरी आगरीच बोलायचं बरं का, मराठी प्रमाण मराठी नाही बोलायचं, इंग्लिश पण नाही बोलायचं, असं कंपल्शन नाही करता येणार. पण करता काय येईल की घराघरात आगरी बोलणारे जे जुने जाणते लोक आहेत त्यांच्याकडनं त्यातलं आगरीमधलं साहित्य गोळा करणं, आगरी भाषेतली गाणी, सणांची गाणी, लग्नातली गाणी, साखरपुड्यातली गाणी किंवा बारशातली गाणी अशी एकत्र करणं, ओव्या ज्या असतात बायकांच्या काम करतानाच्या त्या ओव्या एकत्र करणं. किंवा मी सांगू, डोंबिवलीतलेच एक जोशी म्हणून आहेत ज्यांनी आधुनिक काळात ते वारले काही वर्षांपूर्वी, पण त्यांनी मराठी भाषेत एक असभ्य शब्दकोश तयार केला, मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार, हे पुस्तक त्यांनी लिहिलं. तसं आगरी भाषेतल्या शिव्या, अद मराठे जोशी नव्हे, ते अद मराठे का, सॉरी माझ्या डोक्यात चुकून जोशी नाव, अद मराठे राईट. तर तसं आगरी भाषेतल्या शिव्या करा की एकत्र आणि त्या शिव्यांचे अर्थ शोधून काढा. पुस्तकाचं नाव मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार असं पुस्तकाचं नाव आहे. अद जोशी, कुठलेही अद मराठे. पुस्तकाच्या दुकानात गेल्यानंतर पुस्तकाचं नाव सांगितल्यानंतर पुस्तकवाले मिळतं. आणि मला असं वाटतं लोक म्हणतील अरे काय तुम्ही प्रोफेसर आणि तुम्ही शिक्षक आणि तुम्ही शिव्यांबद्दल काय बोलताय, तर लक्षात घ्या की माणूस शिव्या का देतो. म्हणजे ह्याचं मला माहित असलेलं कारण, अनेक कारण असतील पण मला माहित असणारं मुख्य कारण, माणसाला आपल्या मनातला राग व्यक्त करणं, आपल्या मनातली एक अत्यंत उत्कट अशी रागाची भावना व्यक्त करण्याकरता माणूस शिव्या देतो. चल हट रे, असं ही पण एक शिवीच एक प्रकारची, खूप वाईट मानत नाही आपण. म्हणजे घरातही आपण चल हट रे, तू काय मला शिकवतोस, याला आपण शिवी दिली असं म्हणत नाही. पण चल हट रे हा देखील एक प्रकारचा असभ्यच उच्चार आहे, काही फार सभ्य नाहीये. बरोबर आहे. मी माझ्या शाळेतल्या शिक्षकांना चला हटा हो असं म्हणू नाही शकणार, बरोबर आहे ना. म्हणजे असभ्य याचा अर्थ ते काही सगळं अगदी 100% घाणच असतं असं नाही. असभ्यतेच्याही वेगवेगळ्या पातळ्या असतात. अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि ते प्रत्येकाने विकत घेऊन वाचलं पाहिजे, इतकं सुंदर पुस्तक आहे. ज्या ज्या माणसाला वाटतंय की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही खूप चांगली गोष्ट आहे, आणि ज्या ज्या भाषेला मराठी भाषेबद्दल अभिमान वाटतो त्या त्या माणसांनी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरही बाळगावी, त्यांनी एकनाथी भागवतही वाचावं, तुकारामांची गाथाही वाचावी, संत साहित्य वाचावं, पंत साहित्य पण वाचावं, मोरोपंतांची आर्या पण त्यांनी वाचावी. त्यांनी फार अगदी यादव राज्यकर्ते जे होते, देवगिरीचे यादव, तेव्हाच्या काळापासून आजच्या काळापर्यंत उपलब्ध असलेली पत्र व्यवहार, मराठीतलं गद्य साहित्य तेही वाचावं. बरोबर. शंगो तुळपुळे नावाच्या एका तज्ञांनी प्राचीन मराठी गद्य असं एक खूप छोटं आणि खूप छान पुस्तक लिहिलंय, तेही वाचावं. आणि त्याचबरोबर मराठी भाषेतील असभ्य वाक्प्रचार आणि म्हणी हे अद मराठ्यांचं पुस्तकही त्यांनी अवश्य वाचावं पाहिजे, कारण प्रत्येक अभिजात भाषेतल्या शिव्या देखील अभिजात असतात. हो. मराठी लावणी, वाङ्मय आणि विकास हे पुस्तकामध्ये सुद्धा अनेक शब्द नवीन मला मिळाले. किती मोठं साहित्य आहे मराठी, त्यामध्ये मला नवीन शब्द मिळाले. मराठी भाषेतल्या लावण्या, त्या लावण्यांमध्ये इतके सुंदर शब्द, मवा दोंडांचं पुस्तक आहे ते, इतके सुंदर शब्द उपलब्ध होतात की आपल्यालाच माहिती नसतं की अरे हे किती सुंदर रूप आहे. म्हणजे लावणी नृत्य करणारी नर्तिका जितकी सुंदर असते, ती ज्या गाण्यावर ती नृत्य करते त्या गाण्यातले शब्द देखील इतके सुंदर असतात. खूप सुंदर पुस्तक आहे की आपल्याला वाटेल की हे मराठी भाषेचं किती लावण्य असलेलं रूप आहे. येस, बरोबर. तर ते लावण्य
आणि तेच लावण्य निराळ्या प्रकारे असभ्य भाषेतही असतं. बघा, आपल्याला घरात आई वडील सुद्धा कधी कधी मेल्या मसण्या असं म्हणतात ना, हम्म. तर त्यात प्रेम असतं ना, त्या हो. काय आपलं वाईट करावं असा तिचा हेतू नसतो. आपण काहीतरी गडबड केलेली असते, आपण काहीतरी उद्योग केलेला असतो. हम्म. आईने सांगितलेलं असतं की ह्या डब्यात तळाशी डाळ आहे, ती डाळ काढून वाटीत ठेव आणि त्या डब्यात तांदूळ भर. तर आपण ती डाळ न काढता त्यात तांदूळ भरलेले असतात. ते पाहिल्यावर तिचा रागाचा पारा चढतो आणि मग छान असे 2-4 मस्त शब्द उच्चारते. बरोबर. तर ते शब्द कुठून आले? ते शोधून काढलं पाहिजे. तर ही जबाबदारी आपली आहे, की आपण मराठीचा अभ्यास केला पाहिजे. हम्म. आपण बरं तुम्ही म्हणजे कुठल्याही क्षेत्रातली तुमची आवड असेल, तर त्या क्षेत्रातल्या मराठीचा अभ्यास करा ना. बरोबर आहे. एखादा म्हणेल मला स्पोर्ट्सची आवड आहे, तर स्पोर्ट्समध्ये मराठी आहे का? तुम्ही सचिन तेंडुलकरचं चरित्र वाचा, मराठीत आहे. मराठीत आहे. अं, आहे ना सचिन दिलीप तेंडुलकर. वेंगसरकरचं पुस्तक मराठीत आहे हो, किंवा सुनील गावस्करांचं पुस्तक मराठीत आहे मराठीत आहे. किंवा एका पिक्चर मध्ये सुनील गावस्करांनी काम केलंय. मराठी गाणं हे वाटलंय. जीवन म्हणजे क्रिकेट राजा चुकला तो संपला. हे जे गाणं आहे, ते गाणं आजच्या तरुणांना माहिती का नाही मला माहित नाही, पण ते बरोबर. गाणं ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल की मराठी भाषेचा क्रीडांशी काय संबंध आहे. ओके. इंग्लिश भाषा दिवसाला हम्म. जगभरचे जे काही शब्द इंग्लिशात येतात, त्यातले इंग्लिश भाषा दिवसाला साधारण 48 ते 52 शब्द ऑफिशियल करून टाकते. म्हणजे उद्यापासून या शब्दाला इंग्लिश शब्द म्हणायचा आहे, बस. हो. मग तो कुठूनही आलेला असो, आता तो बरोबर. इंग्लिश शब्द मानला जातो आणि त्यामुळे त्याला शासन व्यवहारात, न्यायालयात सगळीकडे जसाच्या तसा वापरायची परवानगी मिळते. म्हणजे इंग्लिश भाषा ही जास्त लवचिक आहे इतर भाषांपेक्षा. सगळ्याच भाषा लवचिक असतात, हा, लोक लवचिक फक्त नसतात. लोकांच्या मनात अढी असते की मी टेबलला टेबल न म्हणता काहीतरी मेज पीठ म्हणेन, मेज. मेज म्हणेन किंवा अजून काहीतरी म्हणेन. मग पॅन्ट आता आणि तुम्ही म्हणेन. फाईलला उद्यापासून नसती म्हणायला सुरुवात करा आणि घरात नसती उठाठेव होईल मग तुमच्या. तर ते न करता थोडस शासनाचे जे भाषा विषयावर काम करणारे जे अधिकारी असतात आणि स्वतंत्र भाषा तज्ञ यांनी मिळून असा विचार केला पाहिजे की आपण एक मर्यादा ठरवूया ना, की ह्या व्यवहारापर्यंत इतर इंग्लिश मधले शब्द आम्ही जसेच्या तसे वापरू, पण ह्या व्यवहारात मात्र आम्ही तसं करणार नाही. आम्ही इंग्लिश करता मराठी प्रतिशब्द निर्माण करू. बरोबर. मी मगाचाच एक मुद्दा विचारतो, मला जर छंदशास्त्र इंग्लिश लोकांना शिकवायचं असेल, हम्म. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, हम्म. याचं वृत्त शार्दूल विक्रीडित आहे, हे जर हम्म. मला स्पष्ट करून सांगायचंय. पण समोर इंग्लिश लोक आहेत हम्म. ज्यांनी मराठी कविता ऐकल्या आहेत, पण त्यांना बाकी काही माहित नाहीये फारसं. बरोबर आहे. तर मी शार्दूल विक्रीडितचं इंग्लिशमध्ये भाषांतर करीन का? हम्म. शार्दूल इंग्लिशमध्ये टायगर म्हणतात हम्म. आणि विक्रीडित याचा अर्थ त्या वाघाने केलेलं काहीतरी एक हम्म. जेस्चर, वाघाने केलेली काहीतरी एक हालचाल नाही ते किंवा- नाव. हा. तर मी त्याला इंग्लिशमध्ये शार्दूल विक्रीडित म्हणावं का टायगर जेस्चर म्हणावं? मी मराठी छंदशास्त्र शिकवतोय ना, मग मग मराठीतच. शार्दूल विक्रीडित हा शब्द मी तसाच ठेवीन. बरोबर. इंग्लिशमध्ये त्याचं स्पेलिंग देखील अगदी बरोबर. SHADURLAVIKRIDITA बरोबर. असं करीन. बरोबर. पण शार्दूल विक्रीडित वृत्त म्हणजे काय? तर एका ओळीत 19 अक्षरं असतात हम्म. आणि त्याचे लघुगुरु असे असे असतात आणि त्यामुळे पहिल्या 12 अक्षरांनंतर थांबून पुढची 7 अक्षरं हम्म. वेगळी म्हटली जातात. हम्म. असं हे जे काही स्पष्टीकरण आहे ते मी इंग्लिशमध्ये देईन. बरोबर. पण शार्दूल विक्रीडिता करता काहीतरी टायगर जेस्चर असा शब्द करून वापरायचा, हो, हे काहीतरी ते नाही. चुकीचं आहे. अगदी. मग त्याचप्रमाणे तुम्ही कम्प्युटर सायन्स शिकताय ना, मग मराठीत कीबोर्डला कीबोर्ड म्हणा की, अगदी. त्याला कळ फलक असा नवीन शब्द निर्माण करायचा. हो. आणि मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना चला आता कळ फलकावर F दाबा म्हणायचं, तर मुलं तुमच्याकडे बघत बसणार, कळ फलक म्हणजे काय? हे करायची गरज नाही गरज असं नाहीये. मला वाटतं. अगदी. पण याचा अर्थ सगळेच इंग्लिश शब्द जसेच्या तसे उचला आणि मराठी वापरूच नका असंही नाहीये. अगदी. त्याचा एक आपल्याला काहीतरी समतोल पूर्णमध्ये घातला शोधावा लागेल आणि तो समतोल जर आपण शोधला तर मला वाटतं म्हणजे इंग्लिश शब्द जसेच्या तसे मराठीत स्वीकारायचे
हम्म. आणि मग स्वीकारल्यानंतर त्याला इंग्लिश म्हणायचंच नाही. तो मराठी शब्द. टेबल हा मराठी शब्दच आहे, तो इंग्लिश मधनं आलाय असं म्हणा. बरोबर. टेबल हा इंग्लिश शब्द आहे आणि आम्ही मोठ्या मनाने मराठीत घेतला असं नका म्हणू. आता तुम्ही असं मराठी शब्द. म्हणा, रादर आपण असं म्हणूया की टेबल हा मराठी शब्द आहे, तो इंग्लिश मधनं आलेला आहे. हम्म. आपण डॅम्बिस हा मराठी शब्द आहे म्हणतो की नाही, अरे तो फार डॅम्बिस माणूस आहे बरं का, पण तो इंग्लिश मधल्या डॅमिट या शिवीवरनं आलेला आहे. हो. पाकिट हा कुठला शब्द आहे, मराठी आहे का नाही? आता एखाद्याला बोलवलं की आमच्याकडे घरी तुम्ही याल का, आमच्याकडे हम्म. वाढदिवस आहे, जरा तू छान गाणी गातोस, ये जरा आमच्या वाढदिवसाला गाणी. हम्म. दुसऱ्या दिवशी काय मग किती रुपयाचं पाकिट मिळालं असं पण म्हणतो ना. हम्म. मग पाकिट हा शब्द कुठला आहे, मराठी आहे का नाही? हम्म. मराठी आहे, पण तो इंग्लिश मधल्या पॅकेट या शब्दावरनं आलेला आहे ना. हो, आम्ही तो वापरलो. बरोबर. तो हा जो उदार दृष्टिकोन आहे, हम्म. तो जर आपण बाळगायला सुरुवात केली, आणि उदार दृष्टिकोन बाळगला म्हणजे आपली भाषा बिघडते किंवा तिची वाट लागते किंवा ती अशुद्ध होते, असं अजिबात होत नाही. भाषाशास्त्रामध्ये शुद्ध भाषा आणि अशुद्ध भाषा अशा संकल्पना अस्तित्वात नाही. नाहीत. Good. No serious linguist in the world will ever make a statement that this is pure language and this Yes. is impure language. असं नाहीये. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि आज जगामध्ये फक्त तेवढ्याच भाषा असतील हम्म. की अशा काही आदिवासी जमाती की ज्यांचा जगातल्या उर्वरित माणसांशी अजिबात संबंध येतच नाही, हम्म. त्या आदिवासी जमातीच्या पूर्वापार चालत आलेल्या ज्या भाषा असतील, त्याच जगातल्या भाषा अशा असतील की ज्यांच्यामध्ये इतर भाषातले शब्द नाहीयेत. अन्यथा आज जगामध्ये एकही भाषा अशी नाही की जिच्यामध्ये इतर भाषेतनं आलेला शब्द नाही, किंवा तो आलाय पण ते वापरत नाही. पण मला असं खूप अभिमान वाटतो माझ्या भाषेबद्दल की भारत देशाच्या ज्या प्रमुख भाषा आहेत, किंवा असं म्हणूया की भारताच्या संविधानात 8व्या सूचीमध्ये लिस्ट केलेल्या, सूचीबद्ध केलेल्या ज्या सध्याच्या 23 भाषा आहेत, त्यापैकी मराठी ही अशी भाषा आहे की जिच्यामध्ये इतर भाषांतनं आलेले शब्द सर्वात जास्त आहेत. किंवा थोडं चुकीचं वाक्य आहे मी म्हटलं की जिच्यामध्ये सगळ्यात जास्त भाषांमधनं आलेले शब्द आहेत. इतरही भाषांमधनं परकीय भाषांतनं शब्द आलेले आहेत. हिंदीतही आहेत, उर्दूतही आहेत, बांगलामध्येही आहेत, गुजरातीतही आहेत. पण गुजरातीमध्ये परकीय भाषांमधनं आलेले जे सगळे शब्द आहेत, ते शब्द जर एकत्र केले आणि या शब्दांची मूळ किती वेगवेगळ्या भाषांतनं आलेत असं जर शोधलं, तर त्यामध्ये मराठीच्या बाबतीत असं दिसेल की मराठीने सगळ्यात जास्त इतर भाषांमधनं शब्द घेतलेले आहेत. म्हणजे मराठीतले जास्तीत जास्त शब्द इतर भाषातले आहेत असं नाही. मराठीत समजा आज जे शब्द आहेत त्यातले समजा 70% हे मराठीचे स्वतःचे आहेत आणि 30% इतर भाषांतले घेतले असं समजूया. तर आता त्या 30% किती भाषांतनं आलेले शब्द आहेत, तर त्या परकीय भाषांची संख्या खूप आहे. मराठीने प्राकृत भाषांकडनं शब्द घेतलेले आहेत. महाराष्ट्री प्राकृत ही तर मराठीची पूर्वज आहे ऑलरेडी, म्हणजे तिच्यातनं शब्द घेतलेत हे विधानच चुकीचं आहे. मराठी भाषाच त्या भाषेतनं जन्माला म्हणजे आहेत. पण इतर ज्या प्राकृत भाषा आहेत, मागधी प्राकृत, शौरसेनी प्राकृत, त्या भाषांतही मराठीत शब्द आलेलेच आहेत. त्याच्यानंतर फारसी भाषा, तिच्यातनं शब्द आलेत मराठीत. अरबीतनं मराठीत शब्द डायरेक्ट आलेले आहेत. तमिळमधनं डायरेक्ट मराठीत शब्द आलेले आहेत. तमिळमधून कन्नड मार्गे मराठीत शब्द आलेले आहेत. अगदी. तेलुगू मधनं शब्द मराठीत आलेले आहेत. अच्छा. हा, तेलुगूमध्ये 1, 2, 3, 4 ला वकटी, रेंडू, मूडू, नालगू असं म्हणतात. महाराष्ट्रात काही भागांमध्ये, प्रांतांमध्ये लहान मुलं जेव्हा खेळतात आणि आपण कसं पत्ते खेळताना हात झाला असं म्हणतात, एक हात झाला, तसं ते जेव्हा खेळतात, काय दगड मारणं वगैरे जे काय असेल, लगोरी बिगोरी,
तर त्यांचा हात झाला किंवा ते जिंकले हम्म. की त्याला ते वक्करा, रेंडरा, मुडरा, नानरा असं मराठी बोलताना म्हणतात हो किंवा वक्ता, रेट्टा, मोठा, नानटा वगैरे असे शब्द आहेत त्यांचे. हे तेलुगूत आले आणि हे मराठी मुलं आहेत, ती मुलं तेलुगू नाही आहेत, हो हो त्यांना तेलुगू येत नाही, पण त्यांच्या खेळण्यातले जे शब्द आहेत ते तेलुगू तेलुगू भाषेत भाषेतून आलेले आलेले शब्द आहेत. आहेत, ते आहेत. बरं, आधुनिक हिंदीतनं मराठीने शब्द घेतले, हिंदुस्थानीतनं मराठीने भरपूर शब्द घेतलेले. हो. त्यावर असेही काही शब्द मराठीत आहेत हम्म. की जे उर्दूतनं आलेत, पण ते शब्द उर्दूचे स्वतःचे आहेत. हम्म. म्हणजे ते उर्दूमध्ये अरबी फारसीतनं आलेले नाहीयेत. हम्म. उर्दू भाषेत स्वतः विकसित झालेले ते शब्द आहेत आणि ते शब्द नंतर मराठीत आले. हम्म. असे शब्द भरपूर आणि आहेत. इंग्लिश तर आज आपला अर्ध मराठी हे इंग्लिशमय आहे. आपण एकमेकांशी इंग्लिश बोलल्याशी, इंग्लिश शब्द वापरल्याशिवाय मराठी आज आपण बोलू शकत नाही. अगदी इतके भाषांतनं आलेले शब्द मलाच माहिती आहेत. अगदी. याखेरीज इतर माझ्याहूनही खूप अनुभव आणि खूप सखोल अभ्यास करणारे तज्ञ आणखीन 10-15 भाषांची नावं सांगतील की ज्यातनं मराठीत शब्द आलेले आहेत. बरोबर. मलाही भाषेतनं मराठीत शब्द आलेले आहेत. हो. अम्मा, हम्म. अम्मा आपण जसाच्या तसा वापरत नाही, हम्म. पण तमिळमधनं संस्कृतमध्ये तो शब्द गेलाय. हो. संस्कृतमध्ये अंबा म्हणतात. आज आपण देवीला जगदंबा म्हणतो. हम्म. आज दसऱ्याचा दिवस आहे, हम्म. विजयादशमी आहे, हा दुर्गा देवीचा असं मानलं जातं आणि तिला जगदंबा म्हणतात. हम्म. त्यातला जो अंबा या शब्दाचा अर्थ काय आहे? आई, हम्म. जगाची आई, म्हणून तिला जगदंबा म्हणतात. अंबा हा संस्कृत शब्द आहे हम्म. आई करताचा, पण तो हम्म. आलाय कुठून? तमिळमधनं आलाय. तमिळमध्ये अम्मा म्हणतात आईला, हम्म. तिथून संस्कृतमध्ये आला, अंबा. तिथून मराठीत आला आणि तिथूनच तो गुजरातीत गेला आणि त्याचं बा झालं. गुजरातीत आईला बा गुजरातीला बा म्हणतात ना, म्हणतात. तो अंबाचाच शॉर्ट फॉर्म बा आहे. हम्म. हम्म. म्हणजे तो तमिळमधनं व्हाया संस्कृत, मराठी, गुजराती असा त्याचा प्रवास आहे. त्या शब्दाचा. गुजरातीमध्ये दोन या शब्दाला, दोन या अंकाला बे बे असं म्हणतात म्हणतात. आणि मराठीमध्ये बे के बे आपण म्हणतो. म्हणजे तो तिथून आलेला आहे. नाही, याचं कारण पुन्हा गुजराती देखील त्या महाराष्ट्री प्राकृतातनच आलेली आहे. आलेली आहे. मराठी देखील तिथून आलेली आहे. हो, म्हणजे ह्या त्याचा एक भगिनी साम्य भाषा आहेत, भगिनी भाषा आहेत त्या. तर तो त्यामुळे बीज हा शब्द तिथूनच आलेला आहे, गुजरातीमधून आलेला आहे. तुकाराम महाराजांची जी पुण्यतिथी आहे तिला हो. तुकाराम बीज असं म्हणतात. हो. तर बीज म्हणजे काय? द्वितीया, हम्म. दुसरी तारीख महिन्याची. हो. तिला संस्कृतमध्ये द्वितीया म्हणतात, मराठीत आपण बीज बीजो, म्हणतो. गुजरातीमध्ये बीजो गुजरातीत म्हणतात, बीजा म्हणतात बीजा म्हणतात, किंवा बे म्हणतात आणि बीजो बे म्हणजे किंवा दुसरा. बीजा. बीजवर हा शब्द तिथूनच आलेला आहे. हो, बीजवर म्हणजे दुसऱ्यांदा लग्न करणारा तो बीजवर. मुलगा, तो बीजवर. तर हे आहेच ना. त्यामुळे असे मराठीत शब्द आले. अम्मा, आपल्याकडे सगळ्यांकडे पूर्वी लहानपणी म्हणजे आपल्या आई वडिलांच्या पिढीमध्ये मोठ्या भावाला अण्णा म्हणायचे, हम्म. मोठ्या बहिणीला अक्का म्हणायचे. हो. बर, घरात आपण आजोबांना काकांना आप्पा म्हणतोच. हो. तर अम्मा, आप्पा, अक्का, अण्णा हम्म. हे शब्द जसेच्या तसे तमिळमधनं आलेले आहेत. एक्झॅक्ट तसेच्या तसे तसे. तसे आहेत, बरोबर आहे. फक्त अम्मा जशाचा तसा मराठीत नाहीये, पण हा. बाकीचे शब्द आप्पा, अगदी. अण्णा, अक्का मराठीत आहेत. ताई, माई, अक्का, विचार करा पक्का, आमच्या पार्टीवर मारा शिक्का. बरोबर हे आहे. काय? अक्का त्यात. अच्छा. बरं, ताई हा शब्द तमिळमधनं आलेला आहे. ओ. एक्झॅक्टली. तमिळमध्ये आईला ताय म्हणतात हा. आणि त्याच्यामुळे तमिळमध्ये ताय हा साहित्यिक शब्द आहे. हो. हा, म्हणजे ताय म्हटलं की तुम्ही तिला खूप असं आदर देताय, तिच्याबद्दल खूप रिस्पेक्टली. प्रेम व्यक्त करताय, भक्तिभावाने. म्हणजे तमिळ आपण आईला कसं माय मराठी म्हणतो, मराठीला आपण माय मराठी म्हणतो, तमिळमध्ये तमिळला ताय ताय तमिळ म्हणतात. ताय तमिळ. सो ताय हा शब्द तमिळमध्ये आला, तो तिथून इथे आला. आणि मोठी बहीण ही आईसारखीच असते, किंबहुना आईच्या नंतर मोठी बहीण ही आपल्याला आईच्या ठिकाणी असते, म्हणून मोठ्या बहिणीला ताय आणि तायचं ताई झालं. सो हा ताई हा शब्द तिथून आलेला आहे. तर हे होते सौरभ बोंद्रे आणि यावरती मराठी भाषेवरती अनेक तास बोलता येईल इतकं सौरभ सांगू शकतील. मुद्दा असा आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर शासन याचा वापर कसा करतंय, त्याचं संवर्धन कसं करतंय, त्याचा फक्त अनुदान दिल्याने भाषा संवर्धन होणार नाही.
हेही 100% खरं आहे. भाषेसाठी संवर्धनासाठी शासन काय करणार आहे, पुढच्या 10 वर्षाचा प्लॅनिंग काय आहे, हे ठरवण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. शासन कुठल्याही पक्षाचं असो, ती शासनाची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती नेमकी पार पाडली पाहिजे. इतकं बोलून आपण आज इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आपण तुम्ही मला बोलवलं आणि माझे विचार व्यक्त करायची संधी दिलीत याबद्दल मनापासून धन्यवाद.